मार्केटला मीटिंग संपल्यावरती माझ्या खांद्यावर विपरल्याने डोकं ठेवलं आणि रडले. बरेचसे ठिकाणी बरेचसे फोटो चॅनल बिल नव्हते त्यावेळेला, त्या तुम्हाला दिसतील. रडले. काय इतक्या वर्षाची आमची दोस्ती होती, ती दोस्ती अचानक तुटते म्हटल्यानंतर त्यावेळेला त्यांना तसं झालं. ते मात्र मी कॉन्ट्रॅक्ट भागीदार घेतो. आज ना 1 दिवस 10 दिवस नाही, 1 महिना, वर्ष, 5 वर्ष नाही, 15-20 वर्षापासून आम्ही भागीदार एकत्र कामं पण करतो. त्यावेळेला पाण्याचा अंडा घेऊन शिवाजीनगरवरून राटबाईवर जायचं. तुम्ही स्वतः पाणी भरलंय अनेक वर्ष. डबे वगैरे नाही, हंडाच डायरेक्ट. किती प्राईम मिनिस्टर झाले असतील, किती मुख्यमंत्री झाले असतील, त्यांच्या मतदारसंघात समस्या नाही अशातला भाग नाही. त्यामुळे लोकांनी सुद्धा कधी कधी करा, हे नाही झालं ते नाही झालं, म्हणजे काय झालंय त्याचा विचार करा. नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या दानशूर व्यक्तिमत्वाने आणि विजनरी नेतृत्वाने ज्यांनी एक ठसा उमटवलेला आहे ते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांचे सुपुत्र प्रशांत ठाकूर साहेब जे 3 वेळा पनवेलचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि यंदा पुन्हा एकदा 4थ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. खरं म्हणजे फक्त राजकारणच नाही तर सामाजिक जीवन याविषयी देखील आपल्याला ठाकूर साहेबांकडून जाणून घ्यायचं आहे. त्यांचा शिक्षकी पेशापासूनचा उद्योजक म्हणून असलेला प्रवास आणि त्याच्यानंतर एक यशस्वी राजकारणी, या सगळ्या बाबतीत आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. ठाकूर साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात न्यूजमध्ये. थँक्यू, आभार आहे. आपण प्रभात पर्वणी माझं आज ही मुलाखत घेतात त्याबद्दल. खरं तर जो प्रभात पर्व हे चॅनल आता अतिशय चांगल्या रीतीने लोकप्रिय झालेलं आहे. प्रभात पर्व, प्रभातचा अर्थ आहे सकाळ, सूर्योदय होताना टायमिंग साधारणतः, आणि त्याच्यातून आपण तसं बघायला गेलं तर तुमचं आता चॅनलचं सुद्धा आता सकाळ नसून अगदी चांगलं बहरलेलं आहे. दुपार नाही झालेली आणि संध्याकाळ नाही झालेली, पण ते चांगलं बहरलेलं आहे. आणि माझं सुद्धा पेपरचं नाव रामप्रहर, रामप्रहरचा सुद्धा अर्थ तशाच प्रकारचा आहे. तर हा एक चांगला, अतिशय चांगलाचं नाव तुम्ही तुमच्या वृत्तपत्राला आणि चॅनलला दिलं, तर त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. योग्य नाव म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही जी करताय ती चांगली करताय आणि पुढचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून केलंय, त्याबद्दल माझी मुलाखत घेत आहे म्हणून नव्हे तर त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण जे विचाराल त्याकरता मी साधारण माहिती द्यायला तयार आहे. साहेब, एक गोष्ट म्हणजे शिक्षकी पेशा जो आहे ना, तर शिक्षकी पेशातला माणूस सहजासहजी राजकारणात उतरत नाही. त्यांचं परीख ठरलेलं असतं, म्हणजे त्या वर्तुळाच्या बाहेर नाही. म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापका या सगळ्या प्रकारामध्ये तो चांगले व्यस्त असतात. आणि निश्चितच आपण शिक्षक होता, परंतु शिक्षक असून देखील एक यशस्वी उद्योजक म्हणून आपण या ठिकाणी आहात. त्याच्यानंतर एक यशस्वी राजकारणी आहात. सुरुवातच मला आहे ना नेमका बालपणापासून तर शिक्षकी पेशापर्यंतचा थोडासा मला अगदी सांगा आपण, की बालपणापासून तर शिक्षक पेशेपर्यंत आपला प्रवास कसा सुरू झाला? हे बघा, तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूरचा वडील म्हणून त्याच्या बालपणापासून यायला लागलात. खरं तर मी आता 74 वर्ष पूर्ण होऊन 75 वर्षाकडे जातोय. 74 पूर्ण नाही झाली, 74 वर्ष पूर्ण व्हायला जूनमध्ये मला 74 वर्ष पूर्ण होतील आणि 75व्या वर्षी मी आता पदार्पण करणार आहे. आणि त्यावेळेला मला माझ्यावरचं जे काय आत्महत्या असेल ते त्यावेळेला मी जरूर विस्तृतपणाने सांगेल. आणि माझं जीवनच असं आहे की ते एक बऱ्याचशा लोकांनी, शेकडो नव्हे हजारो लोकांनी मला सूचना, मोठमोठ्या शेकडो लोकांनी मला सांगितलं असेल की रामशेठ हे तुमचं लिखाण यायला पाहिजे, दुसऱ्या लोकांना पुढे ते मार्गदर्शन होईल. अशा ज्या पद्धतीनं अनेक मोठ्या लोकांचे लिहित, मी मोठा मला स्वतःला समजत नाही, पण त्याप्रमाणे तसं त्याचं एक फार गरजेचं आहे. मी पहिली गोष्ट आहे की नावाखाडीत जन्माला आलो. अगदी सुरुवात झालं तर नावाखाडी हे पलीकडचं आपलं समुद्राच्या आणि आजच्या दिवसाला पाहायला गेला ते वेढलेलं असं ठिकाण आहे. आणि तिथून आल्यानंतर येता 7वीला मी गव्हाण शाळेमध्ये आलो. माझे मित्र YT देशमुख त्यावेळचे जे आहेत ते म्हणजे आम्ही एक समवयस्क एकाच वर्गात होतो. आजपर्यंत आम्ही 11वीपर्यंत शिकवणं झालं. तर आता मला सांगायचं झालं तर शिक्षण क्षेत्रात मी शाळेत गेलो, शिकल्यानंतर मला SSCला 75% मॅथ्सला मार्क्स मिळले. आणि कॉलेजला मी जाताना आर्ट्सला प्रवेश घेतला. त्या लोकांनी मला सांगितलं तुम्ही आर्ट्सला प्रवेश का घेता, इतके मार्क्स तुम्हाला चांगले आहेत, तुम्ही सायन्सला जा, कमीत कमी कॉमर्सला जा. अशातनं पण नाही म्हटलं, मला शिक्षक व्हायचं आहे. हे सांगायचं कारण की मला शिक्षक व्हायचं ते म्हणजे मनात ठरलेलं होतं. आणि त्याप्रमाणे BA शिक्षण, छत्रपती
शिवाजी कॉलेज सातारा कर्मवीर अण्णांनी सुरू केलं पहिलं कॉलेज. आता म्हणजे 43-44 कॉलेजेस आहेत, बरेचसे नॅकमधले AA+ झालेले आहेत आणि मी त्यांच्या सगळ्या कमिटीमध्ये आहे. म्हणजे सातारच्या कुठल्या कमिटीत नाही असेल म्हणजे मॅनेजिंग कमिटीमध्ये, एक्झिक्युटिव्हमध्ये, जनरल बॉडीमध्ये आहे, विभागीय कमिटीमध्ये आहे, सर्व कमिटीमध्ये आहे. तर तिथे मी ग्रॅज्युएट झालो, इथे येऊन B.Ed झालो. त्यावेळेला मला B.Ed होत असताना प्रवेश मिळताना देबा पाटील साहेबांनी पण सांगितलं याला प्रवेश द्या. भगतसाहेब म्हणजे सासरे होते, पनवेललाच कॉलेज होतं, BEचं नव्हतं पण B.Edचं होतं. मी झालो शिक्षक आणि VK हायस्कूलवर मी पहिल्यांदा सर्व्हिसला लागलो. 1 वर्ष VK हायस्कूलवर काम केलं. तो इतिहास मोठा सांगायचा झाला ताडकी तो दुसरा भाग होईल. त्याच्यानंतर मी वाशीला गेलो. वाशी द फर्स्ट न्यू बॉम्बे स्कूल वाशी. वाशी महापालिका झाली, फार मोठी झाली, नवी झाली, पण त्यातलं पहिलं स्कूल जे आहे वाशीचं ते दी फर्स्ट न्यू सेक्टर 1 वाशीमध्ये प्रवेश करताना जे समोर आहे ना तिथं. तर त्या शाळेमध्ये शिक्षक लागलो आणि तिथं 3 वर्ष मी काम केलं. पण पहिलं वर्ष संपलं, दुसरं वर्ष चालू असताना मला शिक्षकी पेशावर आलो असताना शिक्षक मी होतो त्यावेळेला तिथं लोकप्रिय होतो. आमचे हेडमास्टर तावडे म्हणून होते, ते टाईम टेबल बनवून माझ्या सिनियर असे 8-10 पेक्षा जास्त लोक होते, पण वेळापत्रक बनवणं टाईम टेबल बनवणं ते काम माझ्यावर टाकत होतं. बऱ्याचशा वेळेला म्हणजे माझं काम करणारा माणूस केला माणसाला जर पुढे घेतात त्यामुळे करत होतं. आणि मी चांगला शिक्षकी पेशा काम करत असताना मला तिथले सिडकोचे अधिकारी लेले नावाचे होते, ते शाळेमध्ये आले. त्यावेळी मी रामशेठ नव्हतो. ठाकूर सर तुम्ही नावाखाडीचे आहात, गव्हाण भागातले आहात, सिडको एरियातले आहात, आम्हाला तिथे सिडकोचं काम सुरू करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही कुठं म्हणजे आमच्याबरोबर चला. आता इथं पाहिल्यानंतर त्यावेळेचा आंदोलनाचा काळ होता. पहिली गोष्ट देबा पाटील साहेबांनी नेतृत्वाखाली जमीन बचाव समिती होती, त्याची नंतर जमीन पुनर्वसन समिती झाली, म्हणजे जमीन बचावची पुनर्वसन समिती झाली. तर हे सर्व इथं असताना ज्या परिषद असायची त्यावेळेला परिषदेमध्ये कुऱ्हाडी कोयते मांडवाला टांगलेले असायचे, म्हणजे कोणी यायची हिंमत करणार नाही. आणि शेतकरी जी ती परिषद अशी असायची, सर्वसाधारण असं होतं सिडकोला पाय ठेवून द्यायचं नाही. आता माझा हा इतिहास सांगत असताना कधी कधी असं होईल की काही गोष्टीला होईल की सगळीच आपल्याला आदर्श नेते आपण ज्याला मानतो त्याच्यावरती 100% आपलं जुळलेलं असेल नाही म्हणता येत आपल्याला. तर त्याप्रमाणे त्यावेळेला हे सर्व चाललं होतं आणि मला ते घेऊन गेले. काम काय होतं, फक्त चिखलाचा बांध बांधायचा. जे आमचं वडिलांचं आजोबांचं पहिल्यापासून तर जे खाडीचा बंधारा दुरुस्त करायचं काम होतं ना तेच काम होतं. त्यात काही कौशल्य अशी गरज नव्हती आणि त्यामुळे बाजूचं चिखल काढायचा आणि ते बांधावर टाकायचं, उंची वाढवायची, रुंदी वाढवायची का जेणेकरून पाणी समुद्राचा हात येणार नाही. असं ते 10,000 रुपयाचं काम मला मिळालं. कॉस्टिंग 10,000. आई वडिलांचे दागिने मी रतन पेढी आहे ना, रतनशेठ पेढी, बापरे तिथं आणून ठेवले घाण. 5,000 मिळाले आणि त्याच्यात मी उद्योग सुरू केला. त्याच वेळा माझ्यापेक्षा थोडंसं म्हणजे थोडा जास्त बऱ्यापैकी असलं किराणा मालाचं दुकान वगैरे JM मात्र होता, त्याने ते काम घेतलं. आणि तिसरं PG ठाकूर जे ब्लू स्टार कंपनी नावानं जमले आहेत त्यांनी, आणि आम्ही तिघांनी तिथे चिखलाची कामं 10,000ची ही घेतली आणि त्याच्यातून पुढं गेलं. कारण हे होण्याचं कारण असंच की आज मात्र लोकांनी मान्य केलंय. कधी कधी असं असतं पहिल्यांदा सुरुवातीला मान्य करत नाहीत, आज मला काम पाहिजे, स्थानिकांना काम पाहिजे, मग आपण बोलतो. पण त्यावेळेला काम करणाऱ्याला विरोध होत होता. हाच YT देशमुख आणि याची जोडीदार मोर्चा घेऊन आले माझ्यावर की रामशेठ नव्हता, राम ठाकूरला जर भीक लागली असेल तर आम्ही काय करतो, डोनेशन करतो, त्याच्यामुळं तुम्ही त्याला कशी मदत करता. मी सिडकोच्या ऑफिस करता माझ्या घरात शिवाजीनगरच्या जागा दिली होती, शिवाजीनगर ते खाडीवाला त्याच्यात दिली होती. म्हणजे तरुणांचा विरोध झाला, गावकऱ्यांचा तो होता साधारणतः त्याच्या काळामध्ये. आता देबा पाटील साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, थोडं विषांतर होईल तुम्हाला. तर त्या याच्यामध्ये त्यावेळेला ती जागा दिली, लोकांनी विरोध केला मला, पण मी म्हटलं नाही, विकास यायला पण आपल्याकडं जमीन अशी पडलेली आहे, काम करायला कशाला विरोध करायचा आपल्याला. पण मी ते काम केलं पहिल्यापासून स्टार्टिंग पासून आणि त्यामुळं ते काम मी केलं पुरं. मग 12,000 मिळालं, मग 53,000 मिळालं. गाढवं नेली पडावात टाकून नाव्याला, आणि ते कारण इकडे मधून पाणी नव्हता पण पलीकडे डोंगर होता मातीचा, तर तिथून मी
एक 53,000चं काम केलं. म्हणजे 1000तली कामं करता करता शिडकोनं त्याच्यानंतर त्या बंधाऱ्याचं पूर्ण काम आलं. मग मात्र ते पण 3-4 वर्षात गावकरी जागृत झाले की नाही आम्हाला पण का पाहिजे, आम्हाला का पाहिजे. मी त्यांची संघटना बनवली. जे आपल्या विकासाचा माझा होता ना त्यांची संघटना बनवली. वहाळ ग्रुप इकडचा आमच्या गावापासून फार लांब आहे तसं व्हायला तर 5-6 किलोमीटर. त्यांचा एक ग्रुप, कोपरचा ग्रुप, गव्हाणचा ग्रुप, खाडीवरचा नाव्याचा ग्रुप, जासईचा ग्रुप, असे केलं. काम होतं मोठं. काम होतं 1,10,00,000 साधारणतः. आणि 10-10 लाखाचे काम हे बनवायला पीस बनवायला लावले. मोर्चा घेऊन गेलो शिडकोवरती त्या काळात मी सुद्धा. आणि त्याला सांगितलं शिडको हे गावाला काम द्यायला नाही तुमच्या सर्टिफिकेट. म्हटलं आम्ही असं करतो, आमच्या प्रत्येकाच्यानं 8 to farm त्याला म्हणतात पीस वर्क. तर त्या 10-10 लाखाचं काम आम्हाला गावाला द्या. आम्ही गावकरी 10-10 हजार जमा करू. आणि जर समजा उद्या असं आहे की 20 गावकरी आले तर त्यांचे 10,000 पर्यंत 2 लाख होतील. काम पुरं करतील. कोणी 5 लाख. हा म्हणजे गणित नव्हे. त्याला सांगितलं शिडकोच्या भाषण करून तिथं सांगितलं याच्यातून. कारण शिक्षक पेक्षा सोडला होता मी त्यावेळेला. आणि त्यावेळेस सहकारातून ज्याला आपण म्हणतो ना तर तसं ते काम त्यांच्याकडे आम्ही घेतलं. ते कामं पुरी केली. मग रुमाचं मग याचं त्याचं मग एक सेकंड हँड डंपर घेतला. आणि डंपर नव्हे ट्रक फालकेवाला. अशा तर उद्योगात पडलो. ओके, बरं बघा ना, तुम्ही सांगितलं की त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचे दिवा पाटील साहेब ते विरोधात होते, बरोबर ना. आणि आता म्हणजे शेतकरी कामगार पक्षाने नेमका अशी काय परिस्थिती आली की ज्यांनी एकदाही निवडणूक लढवली नाही अशा माणसाला म्हणजे तुम्हाला त्यांनी डायरेक्टली खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं आणि तुम्ही ते खासदार म्हणून निवडून आले देखील. पार्श्वभूमी काय होती त्या सगळ्याची? मला विरोध करताना पाटील साहेब हे माझे गुरु आहेत. मी घरात वाढलो पहिल्यापासून. तर भगतसाहेब माझे सासरे, भगतसाहेब सासरे ते पाटील साहेबांचा उजवा डावा 2 होते, दत्तू शेड आणि भगतसाहेब. त्यापैकी एक उजवे किंवा घरातले म्हणून भगतसाहेब होते. पण थोडंसं राजकारणामध्ये दत्तू शेड सभापती हे उपसभापती, त्यामुळे ते असल्या कारणानं तर त्यांच्या ह्याच्यातले होते. पण मला काही काही वेळा वेगळं जावं लागलं. खासदारकी लढवल्याला सांगितली शेतकरी कामगार पक्षाची. सांगतो ना त्यातलं मधलं तुला मला सांगावं असं का वाटतं माहिती आहे का. त्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष जो होता त्या शेतकरी पक्षाचे उमेदवार दत्तूशेठ उभे होते, दत्तूशेठ पाटील. आणि त्यावेळेला मला असं वाटायला लागलं की नाही सुरेश ठाकूर त्यावेळेला नंतर त्यांच्या विरुद्ध उभा होता. त्यांचा भाचा सक्का जनता पक्षामार्फत आम्ही त्याला पाठिंबा द्यायचं ठरवलं. माझ्या पुन्हा तो अपच झाली. कामं हे करत असताना रामशेठ ठाकूर दीपा पाटलांच्याबद्दल बोलायचं झालं. मी निवडणूक जिंकलो अंतुल यांच्या बरोबर, मुख्यमंत्री म्हणून यार अंतुली जे आहेत ना त्यांच्यावर जिंकलो. जिंकल्यानंतर त्याला कसं उमेदवार दिलं ते तुम्हाला मी बोलेनच. पण त्यांच्यावर जिंकलो. दीपा पाटलांच्या विरुद्ध 99 मध्ये दीपा पाटील अगदी कडक बीजेपी सेनेच्या विरोधातलं सेना संघटना ते आता त्यांच्यात गेले, तिथून उभे राहिले. त्यांना मी डिफीट केलं. आणि मग त्याच्यानंतर मी 2 जणांना डिफीट करून सुद्धा मी एकही दिवस थांबलो नसेल. ताबडतोब जाऊन त्यांच्या पायाला हात लावत होतो. कधी भेटले ना पहिल्यांदा अंतुल यांच्याकडे गेलो तरी पण पाटील साहेबांनी गेलो तर. आणि त्यांचं जे काम चाललं होतं ते मला पटलं होतं. पण एकच तसं नको. त्यावेळेला माझ्यावरती मुंबई सकाळमध्ये एक लेख आला होता. म्हणजे जालनावाला आहे ना, हा, शून्यातून विश्वाकडे. आणि त्याच्यातून त्यावेळेस त्यांनी माझ्या बाबतीतलं जे आहे ना कसं मी घडत गेलो ते त्यावेळेस म्हणजे कधी हा लेख जो असेल हा साधारणतः 80-85 साल का. कारण 81ला आंदोलन सुरू झालं. मी त्या दीपावलीला होतोच. 1981 दीपावलींनी जासेल आंदोलन केलं त्यावेळेला मी तिथं होतोच. पुन्हा 84चं आंदोलन झालं त्यातही मी होतोच. म्हणजे तिथे मी नव्हतो अशातलं भाग नाही. पण काही गोष्टीमध्ये मला थोडंसं होतं ना तर त्यावेळेला पाटील साहेबांच्या विरुद्ध सुद्धा मला थोडंसं कधी कधी पाऊल टाकावं लागलं. पण तो हट्टानं त्यांचा विरोधक म्हणून नव्हे, त्यांचाच कार्यकर्ता. पण माझी मतं मी ठाम मांडली. मी अभिमानानं सांगेन तुम्ही छापा नको छापू आता समोरच दिसते तुम्हाला हा व्हिडिओच आहे. तर त्या ह्याच्यामध्ये की त्यावेळेला ही संघटना मी कामांच्या बाबतीत स्थापन केल्यानंतर मग आमची जी गावं आहेत जी ग्रुप आम्ही बनवते जासे, गव्हाण, कोपर, शेलगर, शिवाजीनगर, वहाड आणि ह्याच्यातून बेलपाडा. तर ह्याच्यातले जासेलाच मिटिंग घेतली पाटील साहेबांच्या गावात आणि हायस्कूलवर. तर त्यावेळेला ती मिटिंग घेतली. तर त्या मिटिंगमध्ये साधारणतः एक सतीश घरत म्हणून त्यांचे भाचे आहेत जासेमधले, एक सोडला तर बाकी सगळे सांगते नाही रामशेठ सांगतात ते बरोबर आहे. विरोधक म्हणून नव्हे
नाही. पण कामाच्या दृष्टीने माझं दृश्य होतं ना, ते बरोबर आहे, त्यांनी मला साथ दिली. म्हणजे हा जय पराजयचा विषय नव्हे, पण लोकांची वृत्ती समजून घेणे, पुढे जाण्याच्या लोकांच्या प्रगतीच्या दृष्टीनं काय असेल तर कधी कधी हा माझा बंडखोर स्वभाव ज्याला म्हणतात, अगोदरच्या म्हणतो आपण, तर तो स्वभाव माझा असा होता की दिसते चांगला आहे तर ते आपण करायचं, असं ह्या दृष्टीनं मी त्यावेळेला केलं. नंतर पाटील साहेबांनी पण मनात नाही घेतलं, ते ॲक्सेप्ट केलं आणि ती लागलो. आता इथं झालं नंतर बघा 89ला दिबा पाटील साहेब खासदारकीला पडले. फार अवस्था बेकार होती शेका पक्षाची अवस्था नव्हती. भांडण शेका पक्षाविरुद्ध काँग्रेस अशी अटीतटी होती, खून होत होते गावोगावी, बामणवडी असेल, ओवळा असेल किंवा विविध ठिकाणी खून होते, मर्डर होत होते. आणि तशा याच्यामध्ये त्यावेळेला इतकी लढाई असताना दिबा पाटील साहेब निवडणूक पडले 89ला पडल्यानंतर 91ला पुन्हा निवडणूक 2 वर्षात लागली. परत नंतर दत्ता पाटलांनी तिकीट केलं, पुन्हा दत्ता पाटील पडले निवडणुकीला. 96ला पुन्हा दिबा पाटील आपल्या तुमच्या ह्याला कुणाला सरकार आलं युपीचं, तुमचं युतीचं, सेना आणि भाजप वगैरे, आणि त्या 96ला त्यावेळेला पुन्हा दत्ता पाटील पडले. म्हणजे पाटील साहेब विरोधी पक्षनेते ह्याच्यातले, विधानसभेतले, दत्ता पाटील विरोधी पक्षनेते, ह्याच्यातले प्रसिद्ध वकील, सर्व याच्यातून असं असले चांगले, अगदी एकदम भारी. म्हणजे त्यांची तुलना मी करू शकत नाही या दोघांची, म्हणजे मी प्रामाणिकपणे कबूल करत नाही. ते दोघे 3 वेळा 89, 91, 96 3 वेळा शेकाचा पराभूत झाला. आणि पुन्हा 98ला निवडणूक लागली, 96 नंतर 2 वर्षात पुन्हा निवडणूक लागली. आता काय करायचं, नेमका त्याच वेळेला त्या ह्याच्यामध्ये मोहन पाटील मंत्री होते शेकाचे, त्याच्यानं मीनाक्षी पाटील होते शेकाचे मंत्री, जयंत पाटील त्यावेळेला 14, 15, 17 वर्ष झाली होती पक्षाचे जिल्हा चिटणीस होते, विवेक पाटील ते आमदार होते. आता सगळी मीनाक्षी पाटील मंत्रीच होत्या. तर इतकी सगळी मंडळी असताना त्यांनी रामशेठला पुढे केलं की रामशेठ तुम्ही निवडणूक लढवा. मलाही तोपर्यंत म्हणजे ही 98ची निवडणूक, मी 76ला काय झालं तर हे कामाधंद्यात पडलो होतो. 76 पासून साधारणतः 18-20 वर्ष झाली होती. तर ते माती दगड ह्या कामाचा वीट आला होता. आणि त्यामुळे मी काय ठरवलं की म्हटलं चला इतक्या मोठ्या माणसं, अंतुल्यांच्या महाराष्ट्र मुख्यमंत्री, त्यावेळेला हेल्थ मिनिस्टर होता भारताचा, अंतुल्या हेल्थ मिनिस्टर स्वतः होते त्यावेळेला, पण 3 वेळा खासदार होऊन झालेले होते. आणि त्याच्याशिवाय त्यांनी खरं म्हणजे इंदिरा गांधीच्या काळात सुद्धा सर्जून काम केलं होतं. इतक्या मोठ्या माणसाच्या रामशेठला ढकलून दिलं. म्हटलं चला आता मी पण इथं दगड विटा मातीला कंटाळलोय, भिंतीवर नाव तर आहे रामशेठ राम ठाकूर म्हणून, कारण पनवेल तालुक्यामध्ये आमदारकी जिंकणं सोपं होतं. पण खासदारकी जी आहे 6 मतदारसंघातली, श्रीवर्धन, मसला, मुरुड, अलिबाग, इकडे कर्जत, खालापूर पासून, रोहा, माणगाव पासून, तर ही मोठी होती ना. तर इथं कोणी जायला तयार नव्हतं, कारण त्या 3 वेळा पराभव समोर दिसल्या मोठ्या नेत्याचा, तर त्याच्यामुळे तिथं कोणी जायला तयार नव्हते. मग त्यावेळेला त्यांनी येऊन मला दिली, म्हणजे मी त्यांची खिसकावून घेतली आमदारकी. म्हणजे पुढलं शब्द बळीचा बकरा असता, कदाचित तो चुकीचा आलं ना. बऱ्याच लोकांनी भाषण केली ती त्यावेळेला, रामशेठला बळीचा बकरा बनवलाय म्हणून. तरे जे आहेत ना, तरी आपल्या इथले अनंत तरे, त्यांनी ते नगराधीश होते आणि ते केलं. दुसऱ्या 99च्या 13 महिन्याचं सरकार पडल्यावर पुन्हा अनंत तरी निवडणूक व्हायला माझ्या समोर होतेच ना. तर त्यावेळेला त्यांनी तेच केलं, भाषणं केली काय याला भले, म्हणजे अगोदरच्या भाषणाला केलं होतं त्याने ते. तरे हे कारल्याला अध्यक्ष आहेत ह्याच्यात ट्रस्टचे, ते उभे होते. पण मी चालाकी केली, देवीला पहिला भेटेल तो देवीचा माणूस, आणि त्या दृष्टीने मी पहिला गेलो देवीला. आणि जसं केलं डिक्लेअर की तुम्ही खासदारकीला उभं राहायचं, आता आम्हाला माहिती नाही, मी ताबडतोब त्या तो दिवस ट्रस्टीच्या अगोदर तुम्ही दर्शन घेतलं असं आहे. तर त्यावेळेला असं झालं की साधारणतः आता 1 डिसेंबरचा महिना होता, साधारणतः 24-25 का 26 असेल तारीख ती साधारणतः. आणि त्यावेळेला यांनी एकदा चाललं नाही रामशेठ तुम्ही तर उभं राहायचं. मी त्यावर बॅनर वगैरे सगळे जिल्हाभर, आचारसंहिता सुरू नव्हती झालेली, पण त्याच वेळा मी 9 वर्षाचं स्वागत वगैरे सुरू करून घेतलं. 13 जानेवारीला नंतर मग तुमचं काय संक्रांतीची कार्ड बिडे छापून ती पाठवून दिली. देवीच्या दर्शनाला गेलो, देवीला कौल दे, तिथला पुजारी असतो ना, मला कौल पाहिजे देवर सांगा, थांबा तुम्ही लोक चांगलं काम करताना होतं, आणि देवीने कौल दिला. मी सगळ्या पेपरला छापून आणलं की देवीने रामशेठला कौल दिलेला आहे. लोकांनी पट्टे ना ताबडतोब काय झालेलं ते, आणि ताबडतोब कोळी समाज सुद्धा, आगरी समाज सुद्धा माझ्या पाठीशी सगळीकडचा उभा राहिला. त्यावेळेला 18-20 लाख साधारणतः मतदार होते याच्यातून, आणि त्या ह्याच्यातून आपल्याला मी निवडणुकीला उभं राहिलो. पण माझा जो मूळचा स्वभाव थोडासा होता, हा लोकांना आवडला होता.
शेका पक्षाला आवडो अगर न आवडो, पण लोकांना आवडला होता. कुठे 2,000 5,000 मी कुठे मोठमोठे देणगे देतो. तर मला आहे ना आठवतं, म्हणजे माझा भाऊ आहे ना प्रशांत, खूप लहान आहे म्हणजे होता तेव्हा, अगदी 3री 4थीला, त्यावेळेला देखील आहे ना तुम्ही म्हणजे देणग्या दिल्याच्या गोष्टी शाळेत बोलल्या जायच्या, शिक्षक सांगायचे ही देणगी कोणी दिलेले, तर रामशेठ ठाकूर साहेबांनी. तेव्हा तुमचं तसं काय राजकारणात काय म्हणजे असाल फक्त तसं काय ना, म्हणजे वडील सांगायचे माझे की बाबा पॉलिसीला गेलो तरी ती रामशेठ ठाकूर साहेबांची पॉलिसी म्हणजे मदत या भावनेत असायची, त्याच्यामागे राजकारण वगैरे काहीच नव्हती गोष्ट. कोणाला उभं राहायचं होतं काय होतं, पण ते अलिबाग, कर्जत, उरण, पनवेल, इव्हन मुंबई मधल्या लोकांना हे 5,000 म्हणजे त्यावेळेचे मोठी अमाऊंट होती. त्यावेळेला सुद्धा मी निपक्षपाती वागत होतो. आप्पामुळे जो होता कुठला तुमचा आपल्या कोवळ्याचा किंवा तिथले महादेव शेट होते, हे सगळे काँग्रेसवाले होते. काँग्रेस शेकाप भरपूर तडक होतं, पण त्यांच्या कारवरनं मी दगड उचलायचं, त्यांच्याकडनं बिझनेस करत होतो. आणि मग त्याला लागलं, कधी त्यांच्या लागत नाही, ते टायरला पैसे आहेत गाडीला, ह्याला पाहिजे त्याला पाहिजे, तर मी मदत करत होतो. मला शेकामधून विरोध होत होता. अरे ते आपल्या विरोधक असेल काय करता, म्हटलं धंद्यात राजकारण आणायचं नाही, हे धोरण त्यावेळेला होतं. म्हणजे अशा पद्धतीनं मला काय आई वडिलांच्या प्रेमापोटी त्यांनी दिलेल्या धण्यामुळं त्याच्या साधारणतः स्वच्छता, रोज सकाळी काकड आरती, घरातली संतांचं वातावरण वगैरे साधारणतः, आणि त्याच्यामुळे म्हणजे मनात आपोआपच, आणि तेच मनात घेऊन मी मराठी विषय घेतलं. संत वाङ्मयाचा इतिहास वगैरे अमुक बोलत गेलो, कादंबरी, कथा, नाटक वगैरे तिथं अभ्यासात गेलो. त्यातून जर थोडंसं विस्तारच होत गेला, मानसिक माझी घडण बनत गेली. आणि त्याच्यामुळं मला एकच झालं की मला सर्वांना समभाव म्हणजे मदत करणं, त्याच्यामध्ये एक वृत्ती असायची माझी. मी अनेक वेळा माझ्या भाषणात आता सुद्धा 2-5-10 वर्षात सुद्धा बऱ्याच वेळा बोलून धरलंय की फोडिले भांडार धन्याचा माल मी तो हमाल भारवाही. मी 342 रुपये कामाला नोकरीला होतो, आणि आता मला जर 2-4, 5 लाख 10 लाख रुपये जर वर्षाला मिळत असतील, तर मग त्यावेळेला महिन्याचा इतकाच पगार होता ना याच्यातून, तर भरपूर मिळालं. तर माझं कुठे ते म्हणजे जे काय आहे ना ते देवाच्या कृपेनं मला मिळालंय, ते मी देत होतो. आणि त्याचं फळ मला अचानक खासदारकीच्या निवडणूक मिळालं आणि मी विजयी झालो. 2 वेळा खासदार झाले सर, बघा 2 वेळा खासदारकी मिळाली आपल्याला. आणि असं असताना देखील आपण 2004लाच ना पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपण काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळची काय परिस्थिती होती, कारण काय झालेलं आहे, अजून देखील जवळपास 20 वर्ष व्हायला आली, आणि जेव्हा निवडणुका येतात ना तेव्हा एकच मुद्दा विरोधकांचा असतो, तो म्हणजे त्यांनी सोडलेला शेतकरी कामगार पक्ष त्यावेळचा, त्याच्यानंतर काँग्रेस प्रवास, म्हणजे पक्ष सोडल्याचा आरोप आपल्यावर नेहमी होत असतो. एक तर तो त्यावेळेला 2004 साली आपण तसा निर्णय काय घेतला, बरोबर 2004 असेल ना? ओके, डिसेंबर. ओके, मग तो निर्णय आपण का घेतला होता, त्याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी होती, आणि अजून देखील त्या निर्णयाचं काय खेद वाटतो का कधी आपल्याला? मला अजिबात खेद वाटत नाही. म्हणजे याच्या दृष्टीनं असं आहे की त्यावेळेला मी पक्ष सोडला, तर त्याच्या अगोदरपासून 3-4 वर्ष मी माझ्या सर्व विवेक पाटील, जयम म्हात्रे आणि सर्व मित्रांना सांगत होतो की आपला हा पक्ष जुना झाला आहे, त्याला ही बुरशी धरलेली आहे, त्यामुळे नव्या विचाराकडे जायला पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी 99ला सुरू झालं होतं, तर 99मध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसारखे राष्ट्रीय पक्ष आहेत, आपण त्या पक्षात गेल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. आपल्या विभागात जर विकास व्हायचा असेल, कंपन्या कारखाने यायचे असतील, लोकांना नोकऱ्या मिळायच्या असतील, आता याच्यामध्ये ती म्हणा नुसत्या कंपन्याला कार्य नव्हे, ते पर्यावरण म्हणजे त्या दृष्टीने त्रासदायक नसणार अशा प्रकारचे असल्या हा नंतर त्यातला भाग आला, तर आपण ते करायला पाहिजे आहे. आणि तशा दृष्टीने ती माझी भूमिका जी होती, ती भूमिका नंतर सर्वांना पटायला लागली. पण त्यावेळेला मी फक्त एकच धरून ठरलं की आपल्याला वाटते ना हे चांगलं आहे तर करायचं, आणि त्या मी करत गेलो. तुम्ही त्यावेळेला तो निर्णय घेतला, आणि त्या बाबतीत म्हणजे त्यावेळचे जे तुमचे सहकारी असतील, मग जे म्हात्रे साहेब असतील, विवेक पाटील साहेब असतील, यांचे संबंध कसे राहिले तुमचे? एक गोष्ट अशी आहे की त्यावेळेला आमची चौकडी होती. मी, रामशेठ ठाकूर, विवेक पाटील, जयम म्हात्रे आणि चंद्रशेठ घरत, आमची चौकडी होती. 5वा वाईटी होता, पण तो फार म्हणजे 10-20% होता, अंतर जास्त होतो, नोकरीला होता त्यावेळेला. नाही आमच्या याच्यातून माझे 2 ड्रायव्हर होते, पैसे 2 नाही, दोस्तीमधले, एक विवेक पाटील आणि एक जयम म्हात्रे. 2 म्हणजे कधी कुठे जायचं झाल्यानंतर ड्रायव्हिंग त्यांनी करायचं, कुठे फिरायला जायचं असेल पंढरपूरला याला त्याला कुठे असेल ते गाडी चालवत असले, पण चांगले गाडी चालवून ते वस्तात होते. आणि त्याच्यामुळे अजून जयम म्हात्रेला गाडी चालवायचा हौस आहे अजून. तर ते आम्ही असल्या कारणानं तर त्यावेळेला साहजिकच ह्या बाबतीत असं झालं की मी पक्ष सोडण्याच्या बाबतीत वादळ वाराचा जो विजय कडू आहे त्याला बोलवलं,
अगदी म्हणजे हे सर्व चालू होतं त्यावेळेला. अचानक त्याला सांगितलं घे लिहून, आणि मी सांगितलं शेतकरी कामगार पक्ष आता म्हणजे हे झालेलं आहे, विचारानं बुरसटला आहे, त्याच्यामुळं आपण काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये आपण विलीन करावा, हेडलाईन आणि खाली सर्व माहिती दिलेली. हे बातमी आल्यानंतर हे आश्चर्य वाटलं दत्तू शेटला, विवेक पाटलांना, सगळ्यांनाच. पनवेल पुरतं बोलतोय मी. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यावर त्या पत्रकाराला बोलवलं याला, अरे तू आता शेटचा मार खाशील, माहिती आहे का, तू कसली बातमी दिलीस, काय केलंयस. तर नाही, मी शेटना विचारून दिले, शेटनंच मला बोलवून दिलेली बातमी, म्हणजे खरी वस्तुस्थिती होती. खऱ्या गोष्टीला आपण काय त्याला घाबरायचं काय कारण नाही. तर त्यांनी ते सांगितलं. मग जयंत म्हात्रे त्यावेळेला आमचे 27 नगरसेवक होते. मी पक्षामध्ये सक्रिय व्हायच्या अगोदर आमचे जेमतेम 2 नगरसेवक होते. पनवेल ग्रामीण भागात मजबूत होतं शेकाप, पण शहरामध्ये त्यावेळेला सुद्धा नव्हतं. त्याच्यानंतर मी गेल्यानंतर 8 झाले. 8च्या नंतर दुसरी निवडणूक झाली, त्यावेळेला आमचे 27 नगरसेवक झाले होते. 27 नगरसेवक सगळ्यांना घेऊन माझ्या घरी आला. हे बाजूचं ते घर आहे ना, तिथं होतं. त्याच्यातून तो आला, नाही शेट नाही, तुम्ही मागे घ्या, मी सगळ्यांचा आमचा आग्रह आहे वगैरे. म्हटलं नाही बाबा, माझ्या मनाला पटले, मी नाही. मग विवेक पाटलांनी मार्केट यार्डवरती मीटिंग लावली, दत्तू शेट वगैरे सगळे आले आणि तिथं सगळं ठरलं. विवेक पाटलांनी सांगितलं की ते ऐकत नाही, त्यांना जाऊ द्या. तिथं माझ्या मार्केटला मीटिंग संपल्यावरती माझ्या खांद्यावर विवेक पाटलांनी डोकं ठेवलं आणि रडले. बरेचसे ठिकाणी बरेचसे फोटो चॅनल बिल होते त्यावेळेला, त्या तुम्हाला दिसतील. रडले. काय इतक्या वर्षाची आमची दोस्ती होती, ती दोस्ती अचानक तुटते म्हटल्यानंतर त्यावेळेला त्यांना तसं झालं आणि सगळ्यांना दुःख झालं, मलाही दुःख झालं. पण काय कर्तव्यापुढं माणसाला कधी कधी आचार्यानं नमावं लागतं. कर्तव्याची कात धरली, त्याला कठोर निर्णय हे घ्यावे लागतात. आणि त्या मला दिसत होतं की आपल्याला इथं कुजवत बसण्यापेक्षा, आणि आपण कुजणार आणि लोकांना पण कुजवणार, त्यापेक्षा आपण पुढे तिथं जाणं की नाही. तर त्यावेळेला तिथं त्यांनी रडले. काय झालं, तिथून बाहेर पडले आणि ते पक्षाचे जागृत झाले. ताबडतोब हे रामशेठ ठाकूरने हे केलं ते केलं झालं. पण त्यावेळेला ठरलं की रामशेठ आता काय करता, आपण एकत्र काम इतकी वर्ष करतोय, म्हणजे साधारणतः 76 मी बिझनेसला पडलो, 77, 78, 79ला वेग पडले जिल्हा परिषद गेले. म्हणजे 79च्या अगोदर तेव्हापासून आणि भगतसाहेबांचे ते नातेवाईक झाले. म्हणजे भगतसाहेब मुलाला त्यांची याच्यातली घरातली बहीण मुलगी दिली होती. तर त्यावेळेला मग इतके त्यावेळेपासून साधारणतः 20 वर्षाचे जे संबंध होते, 20 वर्षाचे, तर त्यावेळेला त्यांनी साहजिकच हे करायला लागले की नाही रामशेठने चुकीचं केलं आहे. त्याबद्दल मग तिथून ते आले, वडिलांनी पक्षाचं सुरू केलं आणि मी पक्ष काय त्याबद्दल मी जसं जाहीर केलं की पक्ष विलीन करावा, मला काँग्रेसमधून फोन आले, मला राष्ट्रवादीतून फोन आले, तटकरेंचे आले, विलासरावांच्याकडून 2 माणसं आली, दशरथ पाटील आता जे आपण म्हणतो ना आगरी समाजाचे ते, आणि आमदार ते हे आमदार ह्याचे होते आपल्या जनता दलाचे वगैरे ना पाटील, कपिल पाटील अजूनही आहेत ते, अजून आमच्या दुसरे म्हणतात ते आले. अरे विलासरावांनी पाठवलंय, ते म्हणे तुम्हाला राष्ट्रवादी आपली काँग्रेसमधून गेलेली आहे, तुम्हाला असं काय सोडून उलट्या हाताने कशाला खाता. त्यांनी मला प्रश्न सांगितला, हा ताई काँग्रेसमध्ये या. पतंगनावांचा फोन आला, रमसाहेब आमची रयत मधली ती सगळी होती ना ह्याच्यातून. आणि मी पण निर्णय घेतला की राष्ट्रवादीचा ऐकण्यात जरी काय असला तरी पुढं मागं मला आता मी काय इतकं सोडून द्या काय असेल ते, पण पुढं मागं जर इथं जर कोणी निवडणूक उभी राहायची पाळी आली तर पनवेल तालुक्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी इतकी नाही. तर त्यामुळं काँग्रेसमध्ये आणि विलासरावांसारखा अगदी फार चांगला असा नेता होता, ते समोर मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांच्या काँग्रेसमध्ये गेलो आणि पुढली वाटचाल काँग्रेसमध्ये सुरू झाली 2004च्या डिसेंबर महिन्यात. बरं बघा ना, म्हणजे एकीकडे तुम्ही प्रत्येक पक्षात तुमचे तसे चांगले संबंध, रयतचे तुम्ही सक्रिय मेंबर, 100 कोटीच्या जवळपास तुम्ही मदत केलेली आहे. ज्या संस्थेचे चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र अध्यक्ष आहेत ते, आणि तुम्ही इथे वेगळा विचार करायचे, अजून पण मदत करता. म्हणजे मागे देखील ही संस्थेचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादी पक्षाचे पण अध्यक्ष आहेत. मी शेका पक्षाचा होतो हे त्यांना माहित होतं, मी काँग्रेसमध्ये आहे हे त्यांना माहित होतं, आणि बीजेपीत मी आलो हे त्यांना अगदी जातीनं माहित असतं. कधी चर्चाही करता आम्ही काय साधारणतः आपली, कारण संस्था जी आहे ना एन डी पाटलांची संस्था, एन डी पाटलांनंतर सांभाळली, पण अण्णांची संस्था जी आहे हे पक्ष संस्था स्थापन करताना सर्व असे डाव्या विचारसरणीतले सर्व लोक होते. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी
त्यावेळेला हा पक्षभेद जास्त राहील, म्हणजे अजून जास्त केला जात नाही. Okay. किरकोळ केला जातो ती गोष्ट सोडून दे काय असेल ते, पण मोठ्या प्रमाणात नाही. फक्त पक्ष काँग्रेसचाच, राष्ट्रवादीचाच असं कुणी बोलू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारचं साधारणतः वातावरण अजूनही शरद पवार यांनी ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मला तिकडे मी जरी गेलो तरी ह्या माझ्या दोस्तांशी पण जे मात्र मी कॉन्ट्रॅक्ट भागीदारी घेतो. ओके. आज ना 1 दिवस 10 दिवस नाही, 1 महिना, वर्ष, 5 वर्ष नाही, 15-20 वर्षापासून आम्ही भागीदार एकत्र कामं पण करतो. म्हणजे अशा पद्धतीनं पाहायला जर गेलात तर पक्ष हा बाजूला ठेवला पाहिजे. आपल्याला त्या पक्षाच्या पादुका बाहेर काढून आपण त्या मंदिरात जायला पाहिजे, त्या मिटिंगला याच्यातून. तर तशा प्रकारे माझी भूमिका राहिली. आणि शरद पवारांच्या दृष्टीनं बघायला गेलात तर रयत शिक्षण ज्या संस्थेमध्ये मी 8वी ते 11वी शिकलो, जर गव्हाणला हायस्कूल आलं नसतं तर माझं शिक्षण झालंच नसतं. मी काय कुठे हायस्कूलला पण बाहेर जाऊ शकतो होतो. त्याच्यानंतर पुढं कॉलेजला मी इथून 11वी झालो, त्यावेळेस जुनी 11वी होती SSC. तिथून मला सातारला त्या शिक्षकांनी घेऊन गेले. लेबर स्कीममध्ये थोडे दिवस, जास्त दिवस नाही, मी काही महिने साधारणतः काम केलं. ते वातावरण पाहिलं. हॉस्टेलमध्ये सर्व SC ST सर्व एकत्र झोपतात, बसतात, थाली वाजवत होते, जेवायला जातात, ते सर्व पाहिलं. याच्यातून फार आनंद व्हायचा तिथं जायला, याच्यातून सातारला जाताना. आणि ही शिकवण तिथं सर्व समाज एक आहेत, जात धर्म नाही, ही मला तिथं खऱ्या अर्थाने मिळाली. आणि त्याच्यामुळं मगाशी तुम्हाला बोललो, पुढील भांडार धन्याचा माल मी तो हमाला भारवाई, तर त्याच्यामध्ये ते आपलं होतं ना. मला मी एक जाणीव ते पहिल्यापासून ठेवली की मी कोण होतो, माझी कमाई काय होते. मी एक शेतकऱ्याचा मुलगा. शेती बुडली, नंतर मी रेतीचा धंदा, समुद्रात बुडी मारायची, न्यायची आणायची करायचं. ते गहू भाजी म्हणून खालतं पडले समुद्रात, ते खाली करायचे, साफ करताना ते भरून आणायचे, वाळवायचे, त्याला वास मारायचा, ते खायचो. म्हणजे हे सगळे लहानपणामध्ये मी जे काय हाल केले, आईच्या करता पाण्याचे हंडे, आता आपण पाणी पाणी म्हणतोय, काय अवस्था होती आपली त्यावेळेला. पाण्याचा हंडा घेऊन शिवाजीनगर राटबाईवर जायचं. तुम्ही स्वतः पाणी भरलंय, अनेक वर्ष पाणी भरलेलं आहे. कॉलेजला जाता, म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर बंद झालं, पण हायस्कूलच्या 4 वर्षात मी पाणी भरलेलं आहे. वगैरे नाही, हंडाच डायरेक्ट. त्याच्यानंतर ते कावड नाही, कावडचं गोष्ट कशाला असतं ते घेतलंय. त्याच्यानंतर गव्हाण फाटाने इकडचे जंगल आहे ना, ते त्यावेळेला काही स्टोव्ह पण नव्हता मला, पण केरोसिन नव्हतं मिळत त्यावेळेला रेस्टिंगवर. तर त्यामुळे लाकडं आणायला मी तिथे जात होतो. पनवेलवरून रेल्वेचं काम चालू होतं, त्याला 1 रुपये हजेरीनं मी त्या रेल्वेच्या याच्यावर काम करतो. दगड ब्रस्टिंग झालं, दगड उचलून बाहेर टाकायचे ना, 1 रुपयामधून मी काम करतो. मचव्यावरती डुबक्या मारत होते. आमचे 6 कामगार असायचे एका मचव्यामध्ये. माझ्या वडिलांचा मचवा होता ना, चुलत्याचा पण होता. तर त्यांना जेवण म्हणायचे, मला 8 आणे मिळत होते एका ट्रिपला. एक ट्रिप त्यांची असायची ना. हा, मग ते आता घरगुती घरचं काम समजायचं नाही, घरात काहीच नाही, खाडी बुडालेलं, काही येत नाही, उद्योगधंदा नाही. आणि मग या वेळेला हायस्कूलच्या आलं केलं, कॉलेजला आलो तरी मच्छीवर मी जात होतो. त्याच्यातून रेती काढा, टोपली खाली नाही. ज्यावेळी शिकवत होते त्यावेळी मेहनत सुद्धा चालू होती, म्हणजे स्वकष्टानेच एक प्रकारे शिक्षण घेतलं असं म्हणत. म्हणजे पैसे नाही कमवले, पण थोडंसं ते कधी सुट्टी पुरतं. ते काय शाळा चालू असताना, कॉलेज चालू असताना ते काय करत नव्हतं, पण सुट्टीवर आल्यानंतर मासे पकडायला हे करणं, ते करणं, उरवणे असते ना, ते करणं. म्हणजे या सगळ्या गोष्टी, काचण्या पकडणं, काचण्या शब्द तुम्हाला इकडे की नाही, लांबड्या निवट्या असतात ना, त्यातल्या लांबड्या असतात, आणि त्या तिबवणीला जायचं. तिबवणीला जायचं म्हणजे काय माहिती आहे का, दिवा घेऊन जा, दिवा कंदील नाही तर दिवाचं करण, कंदील पण असायचं कधी. पण तसेच गेलो की अलगद त्यांना काय, एकदा दिवा लाईट दिसली का त्यांना दिसत नाही, पाऊल असं खाली अलगद टाकायचं का, त्या भरपूर असायच्या. माझी डुबुला टाकायची, सोपं काम होतं अगदी. त्याच्यातून असायचं. म्हणजे हे मच्छी वेळाचं काम केलं, काल्यावात गेले, वाण्यात गेले, म्हणजे ते पाग नाही टाकला अजून, पागण्यावाला टाकतायत. पण हे बाकीच्या मच्छी मग कष्टाची कामत नाही सगळे केलीत आई वडिलांच्या बरोबरीनं. आणि त्याच्यातून मग मला त्या आपण ते विसरू शकलो नाही की बा नाही, आपण हे केलेलं आहे. आणि मग ज्या शाळेने शिकवलं तिथं मी गेलो नसतो, तिथं सातारला मी गेलो नसतो, तर मी घडलो नसतो. म्हणून त्यांना सडल असतं. हा, म्हणजे त्यांना तिथे मी गेल्यानंतर मग तिथून मी सुट्टीत आलो दिवाळीत, मे महिन्यात. ते लेंगाने शर्ट आमचे त्यावेळेचे मित्र वायटी देशमुख वगैरे जे आहेत ना, हे अलिबागला, कोणी मुंबईला, कोणी पुण्याला गेले होते त्यावेळेचे, तर ते घाटी मामाला मला चिडवायचे. जे रामशेठ हा काय घाटी मामा, घाटावरचा लेंगा शर्टवाला. मला काही वाटलं नाही. मला जे अण्णांचे संस्कार होते कर्मवीरांचे, आणि महात्मा गांधींपासून उच्च विचारसरणी साधी राणी विचार झालेले आहेत, तर त्यावेळेला मला ते हिनवायचे. पण त्या सगळ्यांनी ऐकलं, टोमणे
त्याच्यातून मी घडत गेलो. बरं, एक तर एवढी लोकप्रियता म्हणजे 2 वेळा खासदार आपण होते, अगदी म्हणजे पहिल्यांदा कुठली निवडणूक न लढवता, आणि खूप प्रसिद्धी, अगदी काँग्रेस पक्षामध्ये देखील आपलं खूप मोठं नाव, असं असताना देखील तुम्ही स्वतः 2004ला परत निवडणूक न लढवण्याचा, म्हणजे खरं म्हणजे ते वय पण नव्हतं तुमचं की आता 13 महिन्याची हे होती झालेली. त्यावेळेला 13 महिन्यात सरकार बुडत असताना काही नाही, जरा थोडंसं अर्धवट माहिती ज्यांना आहे ते काही काही लिहितात, ह्याने असं केलं तसं केलं, पण तसं नाही केलेलं काहीच याच्यातून. म्हणजे मला शरद पवारांच्या संपर्कात मी त्यावेळेला होतो. ते त्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होती त्यावेळेला 98च्या 99ला ती राष्ट्रवादी झाली. तर त्यावेळेला त्यांच्या संपर्कात होतो, विरोधी पक्ष म्हणून ते होते, त्यामुळे त्यांच्याशी मिठीमाठी झाली ती सगळ्यांनी झाली. त्यांना सोनिया गांधीकडे मला नेलं. सोनिया गांधीकर त्यांनी बोलवल्यानंतर त्यांनी बोलो क्या क्या चाहते आप, मी एकटाच होतो, त्यांना एकच मत पाहिजे होतं. सरकार पडलं 270. मग कुठला तो एक करून 2-4 मतं जर त्यांच्याकडे आली असती, त्यांनी सांगितलं तर ते सरकार वाचत होतं. पण त्यावेळेला मी त्यांना सांगितलं तुम्हाला क्या चाहता है, मेरी चाहत कुछ नहीं, आप अगर म्हणजे कोऑर्डिनेशन का सरकार अलग पार्टी को एक दो अलग लेते एक साथ में तो मुझे ले लो, अदरवाइज मैं आप जो चलेगा उसके लिए सपोर्ट दूंगा. माझ्या पत्र आहे आभाराचं वगैरे सोनिया गांधींचं पण याच्यातून. नंतर कुठली अपेक्षा नव्हती नाही. आणि 99च्या निवडणुकीला तर म्हणजे असं झालं, त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला मला ते सगळे भेटलेत, आज जिवंत असले. प्रमोद महाजनचं नाव नका सांगू, कोणी सांगतो ना की प्रमोद महाजन हे सांगितलं ते झालं म्हणून, जिवंत आहेत त्यांचं बोला ना. आजही जिवंत त्यावेळेचे लोक आहेत ना, त्यांचे सांगू शकतील. मी सांगितलं MD पाटील, दत्ता पाटील हे जे सांगतील ना त्याला मत. म्हणजे मला माहिती आहे MD पाटलांकडे हे काय जात नाहीत. आणि दत्ता पाटील, दीपा पाटील साहेब थोडेसे 98च्या वेळेला अलिप्त होते राजकारणातून जरासं, म्हणजे त्यांनी पक्षाने त्यांना तिकीट नव्हतं दिलेलं 98चं म्हटल्यानंतर, ते थोडं याच्यातून होतं. पण त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, त्यांचा जो आदेश आला त्यावेळेला पतंगावांचा रामशेठ काय नाही असं तसं करून गेला, हे करून गेला. मग ते स्वतः आले, पतंगराव सुद्धा स्वतः आले याच्यातून साधारणतः. पण त्यावेळेला मग मी हा निर्णय घेतला की नाही आता आपल्याला हे जायचं, आणि त्यावेळेला मी सुधारलं. नंतर गणपतराव देशमुख मंत्री होते, मोहन पाटील मंत्री होते, मीनाक्षी मंत्री होते. प्रशांत ठाकूरांच्या लग्नाला 2001 साली काहीतरी असं लग्न झालं त्याचं 2000 केलं, तर त्यावेळेला शिवाजीला सगळे हे मंत्री आलते, इतर मंत्री आलते बाकी याच्यातून. तर ते सगळं म्हणजे पुर्लतचं सरकार होतं ना ते त्यावेळेला सगळं. ते हे सगळं त्यावेळेला एकत्र जात असताना माझ्या दृष्टिकोनात एकच होतं की हम सब एक आहे. आपला नाराज असतो की नाही, हम सब एक आहे, तर तेच माझ्या याच्यामध्ये होतं. आणि त्यामुळं मी यांचं नेत्यांचं आपलं ऐकलं, इथं द्यायचं. पण नंतर वादळ झालं, होड्या वगैरे तिथं बुडल्या कोळ्यांच्या, आणि काय गोष्टी म्हणजे आता जरा सरकारकडे आपण सांगायला लागलो, बोलायला लागलो. मी आपलं उरण रेल्वेच्या याच्या बजेटवर बोललो मी, म्हणजे याच्यावर बोललो, म्हणजे जे काय मुद्दे तिथं मांडले होते साधारणतः काय नव्हतं. बरं, एकटाच मी खासदार तिथं होतो, म्हणजे आमच्या पक्षाचा अपक्ष गणला जातो. सभागृहात गेलो की आम्ही ना इकडचे ना तिकडचे मधलेच होतो. याच्यातून सेंट्रल हॉलमध्ये बसायचं, चहा प्यायचं, ऐकायचं हेच काम होतं. त्या याच्यामुळे मला असं वाटायला लागलं की नाही आता हे याच्यामध्ये एकटा चलोरे आपल्याला जाय नाही काय बरोबर नाही आपल्याला, आणि त्याच्यानं इथं आपल्याला कामं होणार नाहीत. आणि माझी हौस भागली होती, ते जे पुढारी म्हणून जाण्याकरता मला ढकललं होतं ते भागली होती. त्यामुळे मग ते करण्यापेक्षा काय मला पाहिजे आहे, लोकांनी मला निवडलं की आता काही पुढारी नसताना, कोण तुमचं हे नसताना तुम्हाला म्हणजे इतकं तर मदत लोकांना करतोय, दानधर्म करतोय, तर याला निवडून दे. त्याने मला निवडून दिलं, एकदा सोडून दुसऱ्यांदा परत मला निवडून दिलं. आणि हे केल्यानंतर मला वाटायला लागलं की जितकं यश आपल्याला मिळालं पाहिजे तितकं सिंगल माणसाला काही मिळत नाही. इतर पक्षात जाणं मला बरं वाटत नव्हतं. आता त्यावेळेला एकदा पक्ष सोडला आणि गेलो त्यावेळेला, तर त्याच्यामुळं मी सरळ डिक्लेअर केलं की आपल्याला साधारणतः पुढची निवडणूक मला लढवायची नाही, हे राजकारण आपलं प्रांत नाही. पण त्यावेळेला माझं वय होतं फक्त 52. 47व्या वर्षी मी खासदार झालो, आणि 52व्या वर्षी म्हणजे माझं निवडणुकीचं राजकारण फक्त 5-6 वर्षाचंच. म्हणजे अगोदर होतं मी तर किंग मेकर ज्याला म्हणतात ना, माझ्याकडे सगळे येते, गोपी अजून जिवंत, कुठला पारगावचा, DK अमुक, हे सगळे आले. दीपा पाटलां म्हणजे याच्यातून शेठ तुम्ही शेका पक्षातून नको, म्हणजे काँग्रेसमध्ये या,
कारण तुम्ही जिथे असाल तिथे विजय. ओके. काँग्रेसचा विजय शेकात गेला तर शेकाचा विजय, कुठे येत तर हे सगळे कंपनी माझ्याकडे आले होते त्यावेळेला. मी म्हटलं नाही, मी आहे तिथं चांगला याच्यातून. आणि त्यावेळेला मग साधारणतः खासदारकी मी सोडली. विवेक पाटील माझ्या मागं आले. कुठं अगदी मी एका कमिटीला गेलो होतो, मला वाटतं बँगलोरला, त्यावेळेला तिथं आले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, शेट का सोडताय, कशाला, म्हणजे कमीत कमी 100-125 विनंत्या त्यांनी केल्या असतील. तुम्हीच खासदार. मार्केटला मिटिंग झाली, सर्व झालं. त्यांचं म्हणणं, लोक तुमच्याकडे खासदार मला स्वीकारायला तयार नाहीत, तुम्हीच पाहिजे, तुम्हालाच त्यांच्यापासून मनात खासदार तुम्हीच बसलेले आहात. म्हणजे हे सर्व ते मला बोलले. जे बोलले ते मला सांगायला काहीच हरकत नाही. इतर दत्तू याचा जयंत पाटील त्यांनी मला सपोर्ट केला, इंडी पाटील त्यांनी मला सपोर्ट केला होता खासदारकी निवडणुकीकरता. ज्यावेळेला 2004ची फेब्रुवारीमध्ये निवडणूक झाली ना, तर त्यावेळची त्यांचं म्हणणं, रामशेठ काय हे काय चाललंय तुमचं. नाही म्हटलं, मला नको याच्यात. सगळ्याची इच्छा होती. आणि विवेक पाटील स्वतः पण बोलत होते, जिथे काय त्यांनी माझ्या हिसकावून घेतले अशातला भाग नाही. पण मी म्हटलं नाही, माझी इच्छा नाही अजिबात, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे राजकारणामध्ये, त्यामुळे निवृत्त होते. आणि तिथून मी म्हणजे राजकारणामधलं निवडणुकीचं राजकारण जे आहे, मी कुठे पदावर पाहिजे हे सोडून दिलं. मग अशा वेळेला आपण म्हणजे प्रशांत ठाकूर साहेबांना राजकारणात उतरवलं, त्याच्या मागे कोणते असे गुण त्यांचे पाहिले होते की तुम्ही त्यांना राजकारणात उतरवलं पाहिजे? आणि ती निवडणूक देखील नगर परिषदेची झाली, त्याच्यामध्ये ते निवडून देखील आले होते. थोडीशी पार्श्वभूमी सांगा. सांगेन ना तुम्हाला. एक गोष्ट अशी आहे की 2004च्या डिसेंबरमध्ये मी शेका पक्षाला रामराम केलं, पत्र जपून ठेवलंय, देताना राजीनामा दिल्याचं वगैरे साधारणतः सगळे पत्र माझ्याकडे आहेत, त्याच्यातून रेकॉर्डला आहे सर्व याच्यातून. आणि त्यावेळेला एकच गोष्ट केली, 2004ला गेलो, 2006ला नगरपालिका निवडणूक लागली. आता राजकारणात मी नसलो तरी ओढला तर जात होतो. म्हणजे तालुक्यात शहराच्या नगरपालिका आणि याच्यात तर ओढला तर जात होतो. बरं, काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय विलासरावांच्या बरोबरीनं, तर शेवटी पक्षाचंही काम करणं गरजेचं होतं. नाही, माझं काय होतं, निवडणूक नाही लढवायची. आणि त्यावेळेला प्रशांत ठाकूर हा चमकत होता. प्रशांत ठाकूर शेतकरी कामगार पक्षात असताना पनवेल शहर पुरोगामी युवक संघटना होती, तिथं तो अध्यक्ष होता. त्याच्यामुळे त्याचं काम चांगलं होतं. मी खासदारकीला 98-99ला उभं राहिलो, त्यावेळेस विवेक पाटील, आज नाही रामशेठ हाच खरा आमचा चेला आहे आणि हाच चांगलं काम करेल याच्यातून, म्हणजे अगदी अक्षरशः. तर त्या याच्यातून मी साधारणतः याला आमच्याकडे हे पुढं याला उभं करा. आणि त्याच्यातून त्याला पुरोगामी अध्यक्ष म्हणलं. इथं काँग्रेस विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी पण त्याच्यात नंतर गेला. जे मात्रेला त्यावेळेला नगराध्यक्ष होता 2001 ते 2005 काय असेल ना, ते 2001 पासूनचा. तर त्यावेळेला 2001च्या वेळेला ज्यावेळेला जगदंश होता आणि निवडणूक लागली, त्यावेळेला वार्ड वाईज प्रतिनिधी होत होते. हा आम्ही जो राहतोय आता, जे मत राहतो तो वार्ड नंबर 33, माझाही वार्ड नंबर 33. आणि हा सर्व पूर्ण पनवेल शहरातून निवडून आलेला नगराध्यक्ष जे मात्रे, त्याच्या विरुद्ध या एका वार्डात 33 मध्ये फक्त त्याच्यामध्ये प्रशांत विरुद्ध जे मात्रे लढाई झाली, परत लढाई आमच्या याच्यात लढाई झाली. आणि त्यात सुद्धा प्रशांत ठाकूर जिंकला, जे मात्रे पराभूत झाले. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला किती मोठी वाटेल. एक संपूर्ण शहराचा आदर्श नगराध्यक्ष याला म्हणतात, तिथे म्हणतात कुठल्या ती संस्थेने दिली, तिकडं घाटावरची कुठली संस्था आहे ना, त्यानं दिलं. तर मला काही, माझा दोस्त आहे तो, त्यामुळे मी आता जास्त काही बोलणार नाही. पण अशा याच्याला प्रशांतनी त्याला पाडलं म्हणजे दिसलं तुम्हाला. बरं, आणि काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जे त्यावेळेला 2006ला ते झालं ना, 4ला मी काँग्रेसला गेलो होतो. याचं काम बघायला गेल्यानंतर रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष प्रशांतला बोलावलं त्यांनी. म्हणजे शेकात असताना तो अध्यक्ष होता युवकचा, काँग्रेस जिल्ह्याचा अध्यक्ष झाला होता तिथून. म्हणजे ह्या दृष्टीची चमक तिथेच बघत होती. आणि त्या याच्यामुळे तो पुढे मला दिसत होता की आता आपल्या घरातला उमेदवार असल्याशिवाय, म्हणजे आपल्या घरातला उमेदवार आपण दुसऱ्यावर टाकलं, हे तू हो मी आहे पाठिंबा, असं काय तर नाही. आणि म्हणून प्रशांत तयार नव्हता निवडणुकीला, म्हणजे इतका खास ह्याच्यात नव्हता. त्याला हे तू नाही राहिलास तर जमणार नाही, लोक आपल्याला शिवाय देतील की बघा हे लोकांना सांगतात नाही, हे मात्र उमेदवार तयार नाहीत. आणि आमचे 16 नगरसेवक त्याला आमचे निवडून आले वाटतं. आणि प्रशांतला त्यांनी सांगितलं ह्यालाच नगरसेवक बनवायचं अगोदर, म्हणजे निकाल यायच्या अगोदर, आणि त्याला नगरसेवक बनवलं. त्यांनी चांगलं काम केलं. पण नंतर 2.5 वर्षामध्ये थोडंसं फटाफट होऊन परत त्याच्यावर आयुष्य हे केलं वगैरे, असं तो राजकारण पुन्हा वेगळा आहे साधारणतः. पण तेही झालं तसं. त्यातही
तो पास झाला. ओके. म्हणजे 2.5 वर्ष गेलं, पण 2.5 वर्षात पुन्हा त्यांनी प्रस्ताव मांडलं की 2009ला 2.5 वर्ष झालीच नाही, 2006 आमदारकीला उभा केला आणि आमदारकीला चांगलं त्याने काम केलं आणि निवडून आला. आता जवळपास 3 वेळा आपल्या नेतृत्वाखाली ते म्हणजे निवडून आलेले आहेत. चौथ्यांदा जात आहेत. परेश ठाकूर जे होते ते देखील निवडून आलेत. काय विजयाचं सूत्र काय नेमकं, म्हणजे जिथे जातात तिथे विजय. शेतकरी कामगार पक्षात प्रथम आले, डायरेक्ट विजय, तिथे 2 वेळा खासदार झाले. इकडे परेश ठाकूर साहेब नगरपालिकेमध्ये राहिले, ते विजयी झाले. आमदार साहेब नगराध्यक्ष म्हणून विजय होते, म्हणजे नगरसेवक म्हणून, त्याच्यानंतर नगराध्यक्ष, आमदारकी 2-3 वेळा. काय विजयाचं सूत्र काय नेमकं? सूत्र हेच आहे, ओके. तुम्ही कुठेही असा लोकांच्यात राहा, मिळून मिसळून राहा, लोकांची कामं करा, स्वतःचा विचार करू नका, स्वतःकडे येतच आपोआप. आता उद्योगधंदा कितीतरी बिझी असतात, म्हणजे अगदी म्हणजे वेळच नसते. जे राजकारणात असतात ना, सकाळपासून अगदी रात्री 11-12 वाजेपर्यंत सतत तुम्ही लोकांच्या साठी झटलं, म्हणजे हाच त्याचा मूलमंत्र आहे. तर तेच म्हणेन की बापाचा वारसा त्यांनी बरोबर चालवलाय, वडिलांचा वारसा त्यांनी बरोबर चालवलाय. मी किती ठिकाणी तुम्हाला मसल्यात जाऊ दे, श्रीवर्धनला जाऊ दे, मुरुडला जाऊ दे, कुठल्याही अलिबागला जाऊ दे, गावागावचे लोक रामशेठचं नाव सांगतील. तिथं माझ्या नावाच्या पाट्या लागलेल्या आहेत. खासदार निधी पूर्वीचा अंतुले साहेब ज्याला होते, मी ते अंतुले साहेबच माझे आहेत, अंतुले नाही म्हणत मी, ते अंतुले साहेब जे होते त्यावेळेला त्यांचा खासदार निधी जो मिळत होता त्यांना, त्यातला निधी शिल्लक राहिला होता आणि तो पुढच्या खासदाराला वापरता येतोय, फुकट जात नाही. त्यावेळेला मी संपवला आणि त्यानंतर 2 कोटी मला त्यावेळेला, त्यांना फक्त 50 लाख मिळत होते त्यावेळेला, ते मला मी झाल्यानंतर त्यावेळेला 2 कोटी मिळायला लागले. ते 2 कोटीमध्ये मला पुरत नव्हते. त्यावेळेला माझं काही प्लॅनिंग असायचं, 2 कोटीचं पूर्ण कामं द्यायचीच आणि त्याच्यानंतर पुढची कामं तयार ठेवायची, इस्टिमेट वगैरे, की जेणेकरून ते हे आलं की पुढली ताबडतोब यादी त्यांना द्यायची, म्हणजे त्यामुळे फायनल बिल होताना. तर अशा अर्थानं सगळी गावोगाव भरपूर कामं झाली. प्रशांत ठाकूरला सुद्धा तसंच झालं की ती मला सवय होती ना सर्वत्र हिंडायची, फिरायची, कामं करायची. त्यानेही पायाला भिंगरी लावून सर्वत्र फिरला आणि लोकांच्या मध्ये एक शांत, संयमी, म्हणजे असा एक व्यक्तिमत्व असतं ना, नॉर्मली राजकारण नाही पाहिजे. तर ते याच साधारणतः मी ज्यावेळेस दिल्लीला गेलो, लोक मला बघायला येत होते. दिल्लीला खासदारकीला गेला, अंतुले सारखा एक जायंट क्लिअर कोण आहे बघायला, राम ठाकूर, राम शेठ नव्हतो, राम ठाकूर म्हणून आलेले. आणि ते मला अरे हे राम ठाकूर अंतुलेना पाडणारे. आम्हाला अपेक्षा होती राम ठाकूर म्हणजे मूछ बीच असलेला, सुटात बुटात कोटात एक सदा असणार आपलं आहे. आज ड्रेस पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट तेव्हापासूनच माझी आहे, ज्याच्यातून असं आहे. तर ते एकदम सिंपल लोकांच्या मध्ये वाटतं की मुद्दाम जाणून बुजून काय करायची गरज नाही. प्रशांत ठाकूर साहेबांनी ते सांभाळलं, ते सांभाळलं. म्हणजे त्याचं ते पक्षाचं ते सांगतील तसं जॅकेट, तसं लेहंगा हे जे आहे ना, तर ते वापरतात. आता तरुण म्हटल्यानंतर समारंभाला जरा कोट घालतील ती गोष्ट वेगळी, पण असं ते लोकांच्या मध्ये मिसळून राहणं, लोकांची असतील ती कामं करणं. आपलं घरदारचं, आता माझा बिझनेस होताच, म्हणजे मी जरी राजकारणात आलो तर काय बिझनेस बंद केला अशातला भाग नाही, तो चालत होता. 4 पैसे मिळतात. 100 कोटी रयतला दिल्याचा ज्यावेळेला उल्लेख होतो त्याला इन्कम टॅक्स किती भरलाय ते तुम्ही नाही विचारत. म्हणजे ते जर तुम्ही विचारलं ना तर दीपावली साहेबांनी तो मुद्दा काढला होता नव्याच्या निवडणुकीत. कोट्यावधी रुपयाचं हे इन्कम टॅक्स भरतात, म्हणजे किती श्रीमंत आहेत गडंगी, त्यांची भाषा तशी असायची. अरे कोट्यावधी रुपयाचा इन्कम टॅक्स भरणं ही काय चूक आहे का? रयतला दिलेले आहेत, एक कॅश नाही दिलेला, चेक दिलेले आहेत. तो चेक देत असताना त्याचा इकडं हिशेब आपल्याला द्यावा लागतो. परवाच मला म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी मला माईंचा फोन आला. माई म्हणजे एन डी पाटलांची मिसेस. त्यांच्या त्याला एक संस्थेला मी 1 कोटी तिकडे दिले होते. पहिले 10 लाख दिले, ते बरेच वेळा दिले होते. रामच बोलतात मला ते. आणि त्यावेळेला ते शेका पक्षाचा पाठिंबा बाळाराम पाटलाला असताना सुद्धा प्रशांतच्या विरुद्ध जे आहे ना, तर त्यावेळेला शेका पक्षाचा पाठिंबा असताना ते मात्र प्रचार एन डी पाटील सरचिटणीस, पण त्यांची मिसेस प्रचार प्रशांतची करत होती. म्हणजे हे सगळं तुम्ही चित्र पाहाल तर मी कुठल्या पक्षात असलो ते कसं आहे ते बघा तुम्ही जोडली खूप. मग त्याच्यामुळं तर असंच झालंय. त्याचं हे वागतात. तर सांगा म्हटलं काय तुम्हाला कुठल्या वर्षी दिलं तर काय ते. महिना वेळेला इकडे नाईकला फोन केला, नाईक असं असं त्यांना माहिती दे. त्यांना ताबडतोब तिकीट पाठवलं. एक त्याच दिवसात म्हणजे 4 तास 6 तासामध्ये हिशेब क्लिअर. जे काही चेक न दिलेले आहेत की नाही त्याचं आम्हाला द्यावे लागते. भले ते
ATG असेल नसेल, ATG तर नसेल तर पूर्ण खर्चात द्यावं लागतं. ATG असेल तर त्यातला निम्म्या अमाऊंट होतं. मला 200 पर्यंत हे होतं, म्हणजे इन्कम बेनिफिट होतं. म्हणजे हे सगळं करत असल्यानं शेकडो कोटी दिली. कारण काय माहिती आहे, मला वाटतंय माझ्याकडे आलेला पैसा जो आहे तो मला समाजाकरता वापरायचा आहे, त्याप्रमाणे दिलं. आणि हे मी कधीच बोललो नाही 100 कोटी दिले म्हणून, एकदा पण माझ्या आयुष्यात बोललो नाही. हिशेब ठेवणारे शरद पवार साहेब आहेत. म्हणजे हिशेब ठेवणारे ते आणि त्यांचे सचिव, त्यांच्या सगळ्या भरपूर मोठी कमिटी आहे ना. 27 लोकांची मॅनेजिंग कमिटी आहे. त्यात एक्झिक्युटिव्ह कमिटी त्यांची साधारणतः 11-12 लोकांची आहे. मी मॅनेजिंगमध्ये एक्झिक्युटिव्हमध्ये सगळ्या याच्यामध्ये आहे. तर हा हिशेब किताब जो ठेवायचं काम आहे ना, ती संस्था करते. ते म्हणतात, मी म्हटलं मी का मला हिशेबात नाही. कारण कधी कधी वर्ष संपतं आणि आपलं हे जे आहे की नाही ते त्या कामात ते काम चालूच असतं. त्यावेळेला परत दुसरे पैसे द्यायचे त्यांना. म्हणजे एकदा 50 लाख दिले, परत त्यांना शॉर्टेज पडलं तर परत देऊ. 8 कोटी रुपयाचं ते रामशेठ ठाकूर भवन सातारला बांधलं. रामशेठ नाव नाही दिलं, शरद पवारांनी दिलं. म्हणजे माझ्याकडं तुमचं नाव त्यांनी द्यायला सांगितलं. पुन्हा मोखाडा आदिवासी भागात आहे, तिथं कॉलेज कसं तरी असं चाललं होतं. त्यांनी व्हाईस चेअरमनला सांगितलं की तिथले जरा ते रामशेठला करा चेअरमन. त्यानं मला चेअरमन केला. मग सांगितलं तिथली अशा अवस्था आहे, तुम्ही चेअरमन व्हा. तर चेअरमन नको मला, मी आहे तिथे. म्हणजे म्हटलं त्या कॉलेज कमिटीचा. तर म्हटलं मी आता महात्मा फुलेला पण कॉलेजला चेअरमन आहे, मी तिथं आहे. मी वाशीला चेअरमन आहे. सगळे A+ मिळालेत वाशीला मिळालं. तर तिथं हे केलं, तुमचं नाव द्यायचं. म्हटलं साहेब मी पैसे देतो, माझं नाव नका देऊ. मी आमच्या शिंदे आता आहेत ना, ते आपलं काय गेले तसे अजून व्हाईस चेअरमन आहेत. त्याने सांगितलं मग नाही तुम्ही ऐकणार नाही. पवार साहेबांच्या समोर मला हजर केलं. रामशेट्टी म्हणतात सगळ्यांची इच्छा आहे तर व्हा तयार. म्हणजे अशा मग ते केलं सुंदर. अगदी कलेक्टर किंवा हे सुद्धा, म्हणजे तहसीलदार आहेत, कलेक्टर सुद्धा पालघर जिल्ह्याच्या काही मिटिंगमध्ये घ्यायच्या असतात ना, ते तिथे घेतात. म्हणजे इथपर्यंत चांगलं मोखाड्याला कॉलेज केलं. येता जाता रस्त्यात दुसरीच कुठली संस्था, अजून मला नाव सांगता येणार नाही, ते कधी बघितलं ना, रामशेठ जरा मदत करा. काय 50,000 1 लाख अशी मदतीचे तिथे मदत दिली. म्हणजे या सगळ्या साधना मदत देत असताना मी गणित बघतो, माझं 20-25% मी अशी डोनेशनला वाटतो. बरं, अजून आता म्हणजे आमदार साहेब 3 वेळा आमदार राहिलेले आहेत, तुम्ही एक शिक्षक आहात. तर त्यांचा कामाचा जर आढावा पाहिला, तुम्ही त्यांचं प्रगती पुस्तक जर पाहिलं तर त्याला काय श्रेणी द्याल तुम्ही? एक गोष्ट उत्तम श्रेणी देईन. म्हणजे आता जो आहे ना, आता मार्क देत नाहीत कोणी, श्रेणी देतात. उत्तम जे ठीक बरा उत्तम प्रकारे. का माहित आहे का, त्याला तेच घेतलंय आपल्या स्वतःच्या शरीरापेक्षा. मी त्याला बऱ्याच वेळा जरा जेवत जा, खात जा, जरा आराम करत जा, पण तो त्याला तयार नसतो. त्यानं आपल्या कामाला जास्त महत्त्व दिलंय आणि त्याच्यामुळे तो लोकांच्यात मिसळतो. कधीतरी एखाद्या वेळेला काय तापतो, गोष्ट वेगळी असते साधारणतः, पण तो तापण्याचं प्रमाण 1% पण नसेल त्याच्यातून. बऱ्याच वेळा असं होतं डोकं खातात लोक. म्हणजे मलाही तसं कधी कधी व्हायचं आणि म्हणूनच सांगितलं एक डोकेदुखीत नको. अगदी विवेक पाटलांच्या गावाला स्मशानाचं काम होतं, स्मशान रोडचं स्मशानाचं काम. तर ते कामाला मी फंड्स दिले. तर मला विवेक पुढे बोलले, अरे आमच्या गावातलं तरी कामाला सोडा. जे खासदार असताना हे जे आहे ना, ते ही शिकवण बघा काय आपल्याला कशी आहे ती. तर ते आमदार होते, मी खासदार होतो. तर त्यावेळेला आम्ही एकाच ऑफिस बसवतो ना. हे सोडताना मी झाले ऑफिस तुम्हाला ऑफिस देऊन टाकलं. तर हे सगळ्या पहिला तसंच याच्या बाबतीत सुद्धा कामोठ्याला स्कूल बांधायचं आहे. रामशेठ तुमचं नाव द्या, लोक नाही ते रामशेठ ठाकूर. आता काही वेळे आहेत, कधी ऐकायचं दुसरं नाही, ते म्हणतात रामशेठनी जमीन हडपली उलव्याला. कोणाचं रयत शिक्षण संस्थेचे शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल उलवा, लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल कामोठे. त्याच्यावर मला एका पिऊनला नेमायचे अधिकार नाही, एखाद्या शिक्षकाची बदली करायचा अधिकार नाही. माझी नावं आहेत आणि माझ्या शब्दाला मान देतात तिथं. जसं काय असेल का मी सांगितलं साहेब नाही हा मुख्य तुम्हाला पाहिजे तर ठेवा, हा करायचा आहे. कारण त्यांना तिथं माहीत झालेलं आहे. प्रचंड मदत केल्याने त्यांच्या आग्रह खात्यात तुम्ही तुमचं नाव तिथे दिलेलं. एक थिंक टँक काढलं होतं माझं, प्रशांतपेक्षा माझ्यावरतीच जास्त बोलतोय. तिथे एक थिंक टँक म्हणून शरद पवार काढली होती. सुप्रिया सलूच्या ऑफिसमध्ये पुण्यामध्ये त्या बैठका होत होत्या. तर त्याच्यामध्ये मी होतो. मोठमोठे भारतातले शिक्षण तज्ज्ञ शास्त्रज्ञ, म्हणजे अगदी हे काकोडकर वगैरे मार्शलकर नाही, हे पण त्याच्यात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला घेतलं होतं. मला हे सर्व जरा बघा, रयत माझी हे आहे, आई आहे. आम्ही रयतच्या विषयी बोलायला तुम्हाला कंटाळा येत नाही, अजिबात नाही येणार मला. तर त्यामुळे तिथे मी निधी दिली. प्रशांतने तेच चालू केलं. आता मी प्रशांत भाजपचा
आमदार होता बरोबर. आणि प्रशांत नाव सुचवलं जनरल बॉडीत घ्या, त्यांना मतदानाचा अधिकार असतो, अध्यक्ष निवडायला, चर्च कमिटी निवडायला, त्याला घेतलं. मी सांगितलं परेशला घ्या, परेशला घेतला. मी सांगितलं वायटीला घ्या, वायटीला घेतलं. म्हणजे आपण त्या कमिटीमध्ये 10 वेळा विचार करून घेतला जातो. पवार साहेबांच्या मर्जीतला असेल तरच घेतला जातो, हे सांगतो तुम्हाला. पण त्याच्या मी सुचवलेली नावं सुद्धा तिथे घेतली जातात. ते इतकं हे आहे. एक दिवशी एक आलं होतं, एक आपल्या भागातला एक मोठा नेता, त्याने सांगितलं व्हाईस चेअरमन याला बनवा. मी सांगितलं PJ पाटलाला बनवा साहेब. मग ते म्हणा आमच्यात काय यांचं काय कसं काय साहेब. म्हटलं किती जरी काय असलं तरी देण्याची दानत तर होते, बरोबर आहे. आणि त्या PJ पाटलाला व्हाईस चेअरमन बनवलं. म्हणजे काही गोष्टी ज्या असतात की नाही त्या तशा प्रशांत ठाकूर सुद्धा जो आहे की नाही तो माझाच कित्ता गिरवत येतो. आणि त्या गिरवल्या कारणानं तो मला वाटतं यश मिळाला, श्रेणी उत्तम. म्हणजे त्यात वादच नाही. म्हणजे सकाळी काय दुपारी काय संध्याकाळी कधी कधी येऊन मला शिकवत होतो, अप्पा नाही ते असं नाही असं ते. तर मग त्यावेळेला आपल्याला सांगायचं ते असं असं आहे, ऐकतो. म्हणजे इतकं काय पुढे जात नाही. आणि मी पण बघतो मुलगा आपल्या काय खांद्याला कानाला लागायला लागला की त्याला मित्र समजायचं, चप्पल व्हायला लागली की याच्यातून असं. तर तसं मी समजतो आणि त्याला चांगलं ज्ञान आहे, अभ्यास माझ्याशी जास्त आहे त्याचा. समाजातला न फिरण्याचा नाही करता मी जास्तही केला असेल, पण माणसं पुस्तक वाचन वगैरे वाचन भरपूर त्याचं आहे. आणि हे करणं त्याच्यामुळं तो कामी तिथे संबंध चांगले आहेत. मी ज्यावेळेला काँग्रेसमध्ये असताना तिथे गेलो विधानसभेमध्ये आणि त्याला सगळे मित्र जुने आपले रामशेठ करतात ना बरेचसे, तर ते भेटले. शेठ मुलगा उत्तम काम करतो. भाजपमधून असताना पण गेलो तरी मला तीच वेळ मिळते. म्हणजे मला थर्ड पार्टी म्हणून जो येतं की नाही रिपोर्ट तो चांगला त्याचा रिपोर्ट तर मला बस झाला ना. कधी कधी मला वाटलं की नाही हा काय ते लाईन सोडतोय तर त्यावेळेला बाप म्हणून मी जागा असतो. त्या उत्तम काम करतो. आता अगदी शेवटला जात आहोत, कारण म्हणजे थोडंसं विषयांतर होते कदाचित, परंतु मागे काय झालं होतं अखिल आगरी परिषदेने ना त्या ठिकाणी बालदींच्या वक्तव्याबाबत त्यांचा निषेध व्यक्त केला होता आणि तसं जाहीर पत्रक देखील काढलं होतं. खरं म्हणजे त्या पत्रकानुसार ती जी अखिल आगरी परिषद आहे ना त्याच्यावर कुणाचं नाव होतं तर दशरथदादा पाटील तिथे अध्यक्ष आहेत, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही उपाध्यक्ष आहात. अशा वेळी ती जी भूमिका होती ती कुणाची, दशरथदादांची होती का तुमची पण सोबत होती? हा प्रश्न आहे ना. दशरथदादा जरी आमचे अध्यक्ष असले तरी थोडंसं त्यांचे कान लूज आहेत जराशे, ते ऐकतात त्याप्रमाणे करतात. आमचे JD तांडेल म्हणून आहेत, ते खजिनदार आहेत. ते त्यांचं तिथं आता काय बघते त्या आता नाही बोलत, पुढच्या वेळेला निवडणुकीनंतर पाहिजे तितकं बोलेन मी समाजाचं याच्यातले ते. तर तिथं त्याच्यावर मी 99.99% कुठलीही पत्र गेले माझी सही असते, त्याच्यावर माझी सही असले. काय प्रोजेक्ट करायचा, कधी करायचा, साधा आंदोलन कधी करायचं हे रामशेठचा पहिला होकार असतो. पहिला रामशेठला विचारतात, घरी येतात, रामशेठ घरी इथे यायचं बसायचं दशरथ पाटलांपासून सगळे आणि इथे येऊन चर्चा करतात. पण त्यावेळेला मात्र दशरथ पाटील, पुन्हा आणखीन JD तांडेल आणि दीपक म्हात्रे बिचारे रिटायर झालेत, एकदम वय झाले. माझ्याकडे रामप्रला होते दीपक म्हात्रे, ते त्यांना काय सांगाल तिथंच सही करतात. तर तिघांच्या सहीने ते पत्र दिलं त्याला. आणि ते दिल्यानंतर मग मला सुधाकर पाटील माझ्याकडे पत्र घेऊन आले का असं मी मोर्चा आयोजित करतोय वगैरे हेमतेम. तर त्यांनी हे केल्यानंतर मोर्चा न्यायचा, 12 तारखेला आम्ही मोर्चा करणार वगैरे अशातून. तर मी त्यांना सांगितलं सुधाकर पाटलांना, आता तो बिचारा माझ्या आपल्या भाजपचा आमचा नाही आहे, तो डॅशिंग आहे, तसं धावतोय पळतोय भरपूर, म्हणजे तसं तुम्हाला माहिती आहे समाजाचं काम ना त्याच्यातून तो करतो काम. तर हे केल्यानंतर तो बघा याच्यावर सह्या किती आहेत, 3. माझी सही का नाही? कुठल्या वेळेला मी कधी गेलो नाही. म्हणजे सर्वात जास्त मिटिंगला हजर असणारा कोण असेल तर रामशेठ ठाकूर आहे. अखिल आगरी परिषद समाज परिषदेचं जे आहे ना त्यात सर्व निर्णय घेताना कुठं करायचं काय करायचं, म्हणजे आपण त्याला म्हणतो ना अध्यक्ष हा अध्यक्ष असतो, काम करणारा दुसरा असतो. तशा कामाची सर्व जबाबदारी, मोर्चा असेल तुमची ती ही कसली नागरिकांची ती लाईन लावायची असते ना आपल्याला कधी नाही मानवी साखळी, तर ती असेल काही असेल, पत्रक काढायचं असेल काय करायचं असेल, कुठली दिशा घ्यायची, या सगळ्या गोष्टीमध्ये मी त्यांनी एकदा ठरवलं की नाही बाबा ते मंत्र्याकडे जायचं होतं तर मंत्री नाहीत म्हणून नाही. पण मी अतुल वगैरे आम्ही अगोदरच पोचलो होतो. म्हटलं त्यांनी जरी सांगितलं असतं रात्री 12:30-35 फोन आला की नाही ते उद्याचं कॅन्सल झालंय म्हणून मोर्चा. म्हटलं आम्ही इथं आलोय, आम्ही मंत्र्याला भेटणार. तर तो त्यांना रूममध्ये आहेत की नाही, ते नव्हते रूममध्ये, पण दुसरे मोहोळ होते दुसरे मंत्री, त्यांना भेटलो, त्याला निवेदन दिलं. त्याला निवेदन दिल्यानंतर ते निवेदन मग ते
राष्ट्रवादीचे खासदार एकही मिटिंगला हे आलेले नाहीत, एकाही मिटिंगला. त्यांच्याकडे गेल्यानं त्यातल्या एक खासदारानं जाऊन तिकडं त्यांना ते पत्र दिलं. म्हणजे हे जे आहे की नाही, याच्यामध्ये अंतर्गत राजकारण काही करणारे लोक आहेत. माझ्याकडं तुमचे राष्ट्रवादीचे असू दे, काँग्रेसचे असू दे, सेनेचे असं कल्याण डोंबिवलीपासून इकडचे लोक आहेत ना, ते सगळं रामशेठला एक वेगळ्या पद्धतीने वाहतात. मधल्या काळातून ते ह्याच्यामध्ये असं झालं होतं की तुम्ही भाजपचे सर्व लोक आहेत म्हणून आलं होतं. मी झालं बघा, आम्ही खाली स्टेजवरून खाली येतो, तुम्ही या, तुम्ही चला, आमची हरकत नाही, काय नाही, कोणाची म्हणजे हिंमत का नाही. तर तशा वेळेला त्याला जे पत्र दिलं त्यात त्यांनी एका पेपरला खुलासा दिला, सुधाकर पाटला मी दाखवलं. हे बघा, ते म्हणतात माझ्या शब्दाचा अर्थ त्यांना काही समजलं दिसत नाही. काय ते महेश बालदीने मुंबई सकाळ आलं होतं, त्याच्यामध्ये आलं होतं. म्हटलं हे बघा, हे आहे ना, असं आहे. त्याचं म्हणणं असं आहे की मी जे बोललोय त्याचा अर्थ त्यांनी नीट घेतला नाही. मराठी आपली वाकवाई तशी वागते ना, घ्याल तसा अर्थ घेतो. तर तुम्ही एकदा सांगताय की अर्ज भरताना बोलले, दुसऱ्या म्हणताय एका सभेत. अर्ज भरताना तर मी होतो त्यावेळेला, त्यावेळेला असं काय बोललेलं नाहीत, मग दुसऱ्या सभेचे बोलतात. म्हणजे असंही काय करायचं. एक गोष्ट आहे, त्याच्यावरती पहिल्यापासून तो JNPA ट्रस्टी झाल्यापासून तो नगराध्यक्ष अनेक वेळा होता, तर त्यावेळेपासून साधारणतः असं होतं की हा मारवाडी आहे, हा इथे किती लोक आहेत, मग हा कशाला आमच्या डोक्यावर बसवलंय. अरे पण प्रकल्पग्रस्त आपल्याला पहिला हक्क आपला पाहिजे, प्रश्न नाही. स्थानिकाला पण प्राधान्य द्या. पण मग आता असे कितीतरी लोक जे असे आहेत की इथं स्थानिक झालेत. आता आपलं पनवेल बघाल तर पनवेलचं तर सांगितलं आवाका, आता म्हणजे आपण आगरी, कोळी, कराडी हे 10%, 20%, पण 70-80% कोण होतील, बाहेरचे आलेले आहेत ते, म्हणजे ह्याच्यातून आहेत. आता इतक्या कॉलेज, तर त्या अशा वेळेला आपण तो भेदभाव करू नये. बरं, तो शाळा कुठे, त्याचा जन्म इथलाच उरणचा, त्याचा शाळा कुठे शिकली, म्युन्सिपाल्टीत, हायस्कूल कुठे शिकलं, इथंच, कॉलेज कुठलं, महात्मा फुले कॉलेजला. मग आता हा अजून इथं झाला नाही, म्हणजे आता स्थानिक होण्यासाठी काय पुढची काय करायला पाहिजे. अशामुळं ते हे जे त्याला पत्र दिलं होतं, आणि ते पत्र देण्यामध्ये मिसयूज करण्याचा, काहीतरी त्याला दाबण्याचा एक प्रकार होता. भाजपच्या विरुद्ध हा तुमचा ताडेल जो आहे ना, तो व्यक्तिगत लेवलवरती जास्त जातो. मध्यंतरी मला त्याला अशाच एक हे आहे, तिनं सांगितलं आता हे बदलण्याचं चाललंय आणि अमुक नाव द्यायचं चाललंय, ते कुणाचं, तर म्हणे IICचे लोक त्यांचा विचार चाललाय. तर तुम्हाला कोण सांगितलं असं असं. तर म्हटलं असं करा, नंबर सांगा. नंबर आहे, नंबर लावला मी तिथं, रात्रीवाले 9:15 झाले ते लावला. म्हटलं काय काय झालं, काय इकडे नाव कोणाला डिपार्टमेंट बदलायचं, मी रामशेठ ठाकूर बोलतोय आणि याच्यातून असं असं, आणि हे बदलायचं चालेल. नाही तसं काय नाही. आणि मग ठेवला फोन त्यांनी. म्हणजे एक प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. साधारणतः RSSच्या बाबतीतले काय भूमिका, आणि मी काय RSS वाला नाही आहे. मी खरं अजूनही भाजपमध्ये असलो तरी शाहू फुले आंबेडकरवालाच आहे, अशा आहे. पण देवाला पूजा करून हे मला नाही. कम्युनिस्टांचं जे आहे की नाही, हात कशाला जोडता, काय लागून गेलंय, काय मी कडक नाहीये. पूजा दिसली मी जाणार, देव दिसला जाणार, दर्शन घेणार. ते ठराविक लेवलपर्यंत करायचं, अशा पद्धतीचं आपलं असतं. काल इथे घरात तुळशी पूजा चालू होती, मी आलो बाहेरून त्यावेळेला, मला नाही थोड्यात आटपेल, तर मी गेलो वरती, म्हणलं तुम्ही आटपा. म्हणजे एक गोष्ट आपल्याला अगदी श्रद्धालू आहे, पण अति याच्यातलं असं काय हे नसतं. बाकी सगळं सोडून त्याच्या मागे आहे. तासभर पूजा करायला वडिलांना जमत होतं ते. वडील 1.5 तास पूजा करत होते, मी 5 मिनिटं पण नाही करत. मी कधी ते हात जोडतो. आयुष्यात अजून मी लक्ष्मीपूजन केलेलं नाही. आयुष्यात लक्ष्मीपूजन केलेलं नाही, आणि त्यांच्या घरी लक्ष्मीचा तोटा नाही. नांदते अक्षरशः. म्हणजे जितके आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन कधीच केलं नाही केलं, एकदाही नाही. चोपड्यांचं नाही, पैशांचं नाही, काय नाही. कधी मी उदबत्ती ओळखली नाही किंवा काय नाही केलेलं. पण मी जितके देतो, जितके कमवतो ना, ते दिलेल्यापेक्षा 4 पटीने येतात, असं होतं. तर हे एक गोष्ट, पैशाच्या मागं लागायचं नाही, देवधर्माची श्रद्धा ठेवायची, तो आहे. आता राम मंदिर झालं, मला आमंत्रण घरी आलं ना, म्हणजे राम मंदिराचं आमंत्रण घेऊन हे आपले जे पूर्वीचे शिक्षण मंत्री आपले होते ना, कोण मुंबईमधले परवा, तर त्यांचं नाही मुंबईचे आपले भाजपचे ह्याच्यातले होते, तावडेचा सक्का भाऊ, जो तो मला आमंत्रण घेऊन आला, अक्षता घेऊन आला, सर्व याच्यातून घेऊन आले. तिथे माझ्यासाठी त्यांनी हे केलं होतं, तंबू वेगळा ते करून ठेवलं होतं, सर्व स्पेशल याच्यातून. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की नाही, तर रामशेठ काय मदत करायचं करतो. देवासाठी काम करा, देवाच्या पाठीमागे लागण्याची भानगडी गरज नाही याच्यातून. म्हणजे फार चांगला देव आशीर्वाद देतो. देव म्हणतो तुझं तू काम कर, कामात देव आहे ना, फक्त मला विसरू नकोस. काम करताना माझं नाव तू आठवणं, काम तुझं तू कर.
डोक्यात जास्त नको असं. तर आता जाता जाता अगदी म्हणजे शेवटचाच प्रश्न आहे. निवडणूक आहे आणि अर्थातच राजकारणाचाच विषय आहे. तर या निवडणुकीमध्ये एक रामशेठ ठाकूर म्हणून, प्रशांत ठाकूरांचे पिता म्हणून किंवा आपण केलेल्या समाजकामाच्या या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मतदारांना, आपल्या सहकाऱ्यांना काय आवाहन कराल? एक गोष्ट आहे की पनवेल विधानसभा मतदारसंघातून आज प्रशांत ठाकूर चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. 3 वेळा त्यांनी केलेलं काम जे आहे या कामाचा विचार करा. आमदार झाल्यानंतर सकाळी पहाटे 6ला कधी अगोदरही उठतो आणि 11-12 नव्हे तर कधी त्याशिवाय 1 वाजेपर्यंत सुद्धा काम करतो. हे कामं जी करतो तो स्वतःची घराची नाही. म्हणजे आत्तापर्यंत तो धंद्यामध्ये 5-10% सुद्धा लक्ष देत नाही आत्तापर्यंत आयुष्य त्याच्यातून. ते सगळं मी फक्त 1 तासभर करतो आणि मला ते आता ट्रॅक जमलेली आहे. माझा सगळा स्टाफ एका जागेवर आहे आणि त्याच्यामुळं स्टाफचं इन्चार्ज प्रत्येक ठिकाणी म्हणजे नेमलं ते काम करतात. आणि त्याच्यामुळे प्रशांत ठाकूर धंद्यात लक्ष देत नाही, समाजासाठी बघ झटत असतात. आणि त्या गोष्टीचा विचार करून ज्या गोष्टी इथं गावातल्या बनायच्या त्या मांडतात, पलीकडं विधान मंडळामध्ये असतात त्यांच्याकडं मंत्र्यांकडं सचिवांकडं पाठपुरावा करतात. म्हणजे काम करणं म्हणजे विरोधासाठी विरोध करणं नव्हे, नुसता आरडाओरडा करणं नव्हे. आमचे दृष्टिकोन असं आहे का त्या काम कुठं तर अडकलं आहे तर तिथं सोडायचं. तर अशा प्रकारचे प्रशांत ठाकूर त्या कामाच्या मागं पद्धतशीरपणानं लागतात आणि कामं करून घेतात. आज या भागाचा आपला विकास इतका होत चालला आहे. तर पूर्वीची आपली हालत आणि आत्ताची हालत ते म्हणा, लोक गरीब आहेत जरूर आहेत, लोक गरीब आहेत, पण त्या मानानं आपण इतर तालुक्यात जर गेलो, 10 तालुक्यातून बाकी जर गेलो तर तुम्हाला तिथले लोक आणि आपले लोक राहण्यामध्ये नक्की फरक तुम्हाला दिसेल. सुखसोयीच्या दृष्टीने शाळा कॉलेजच्या सोयी, आता काय म्हणतात की फी जास्त पडली जाते, हे केले जाते, पण ती जी फी केली जाते आपल्याकडच्या आहे ना त्याचे 4 पट 8 पट 10 पट सुद्धा इतर शाळांमध्ये फी घेतली जाते. म्हणजे प्रशांत ठाकूर शाळेचे संचालक पण आहेत ना संस्थेच्या ह्याच्यातून. तर ते आपल्याला तुम्हाला बघायला मिळेल. काय येते काही नेते म्हणजे आता मी नाव घेणार नाही, काही पक्षाचे अध्यक्ष वगैरे त्यांच्या शाळा वगैरे आहेत. तर ते आम्ही राजू गुप्ते इथं आहेत, त्यांनी आम्हाला ते एका मुंबईच्या ह्याचं हे सांगितलं, काय फी सांगितली शाळेची. आम्ही चाट पडलो, म्हटलं अरे इतकी असू शकते फी. अशोक मोड इथं आले होते, आमचे माझे मित्र आहेत, मूळ मंत्री आहेत त्याचे काका. तर ते आले होते, त्यामुळे पुण्याला पण इतकी लागते, साधारण 1 लाख 1.5 लाख 2 लाख फी असते. आमच्या हजारातच, लाख कुठंच नाही. म्हणजे काय साधारणतः 40,000 50,000 अगदी फार फार तर 60-70 हजार म्हणजे ही फी आपली असते. तर तिथं तितकी घेतली जाते. पण शाळेचा नंबर, खारघरची शाळा देशात पहिला नंबर आली. मंत्र्यांच्या हस्ते तुम्हाला बक्षीस मिळालं. इथं आता तुमच्या सुंदर शाळामध्ये त्यात सुद्धा आपली शाळा तशीच झालेली आहे. इतर उरणची पण शाळा जिल्ह्यात आलेली आहे. महाराष्ट्रात 3रा नंबर काय काय आलेला आहे. म्हणजे आमच्या शाळाबिला आम्ही असे करतो. म्हणजे हा विषय मी बोलत असताना प्रशांत ठाकूर रामशेठ ठाकूर एकच आहे. म्हणजे प्रशांत ठाकूरचं काम, रामशेठ ठाकूरचं काम. तर रामशेठ ठाकूर आता पहिलं प्रशांत ठाकूरनं रामशेठला पूरक काम केलं, आता रामशेठ ठाकूर प्रशांत ठाकूरला पूरक काम करतोय. त्याच्यामुळे ह्या दोघांच्याही कामाचा विचार होतो. नुसता प्रशांत ठाकूराला कधी जर असलं, मी काँग्रेसमध्ये होतो तर काँग्रेस याच्यामध्ये गेल्यानंतर मी प्रशांतला नगराध्यक्ष बनवलं, आमदार केला वगैरे गेला 2009ला वगैरे. इव्हन राहुल गांधींनी पण मला खासदारकीच्या वेळेला जी होती ना 2009च्या वेळेला, त्याला दिल्लीला बोलवलं होतं. अजूनही जिवंत माणसं आहेत महाराष्ट्र प्रदेशमधले, ते निरोप घेऊन आले आणि मी गेलो तिथंही सांगितलं मला नाही राय उभं राहायचं, काय माझी पाठ दुखते सवय नाही. पण असं तसं याच्यातून म्हटलं सर नाही मला नको आता याच्यातून. म्हणजे रामशेठवर आग्रह सगळ्या पक्षातून खासदारकी जायच्या होतात निवडणुका. तर प्रशांत ठाकूर सुद्धा असंच हेच काम करतोय. तर त्याच्यामुळे मला वाटते की प्रशांत ठाकूर जिथे इथं काम करतात दाखवत नाहीत. प्रशांत ठाकूर मी जरा थोडंसं त्यामध्ये कडक असतो, मी त्यावर जाऊन नाही अधिकाऱ्याला जरा थोडासा दम द्यायचा भविष्य, तो गोडीने काम करून घेतो. ते काम करण्याची एक पद्धत असते आणि त्याच्यावर सगळी कामं त्यांनी व्यवस्थित चांगली चालले आहेत. ते त्या सेवेचा या भागाच्या याच्या दृष्टीने किती समाज मंदिर झालेत ना, किती रस्ते झालेत, किती पाण्यात झालं आहे. हा पाण्याचा प्रश्न अपुरा आहे नाही म्हणत नाही, पण त्याचेही प्रयत्न चालू आहेत. एका दिवसात शहर वाढतं आहे. पनवेल नगरपालिकेपुरतं शहर असतं ना ते कधीच झालं असतं, पण अजून जितके आपण काय करायला जातो त्याच्या 4 पटीनं लोकसंख्या वाढते आहे. तर ते करताना आणि कोणी किती प्राईम मिनिस्टर झाले असतील, किती मुख्यमंत्री झाले असतील, त्यांच्या मतदारसंघात समस्या नाही अशातला भाग नाही. त्यामुळे लोकांनी सुद्धा कधी कधी करा हे नाही झालं ते नाही झालं, म्हणजे काय झालंय त्याचा विचार करा आणि प्रशांत ठाकूरला प्रचंड मताने निवडून द्या इतकी मी आवाहन करतो. मला वाटते
त्याचा गोड स्वभाव, प्रत्यक्ष वागण्याची पद्धत आणि त्यामुळे सर्वांचा मित्र झालेला आहे. त्यामुळे नक्कीच सर्व निवडून देतील, पण जास्तीत जास्त मला निवडून द्यावं अशी मी लोकांना, आपल्या मतदारांना विनंती करतो. तर माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आपल्यासोबत होते. अगदी अतिशय सविस्तर अशी मुलाखत या ठिकाणी त्यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो. ही मुलाखत ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट जय भालेराव सह सागरराजे, प्रभात न्यूज करता पनवेल. धन्यवाद.